आम्ही विज्ञानगंगा हा व्याख्यानांचा कार्यक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरती करतो आणि दर महिन्याला हे एक व्याख्यान एका अनुभवी आणि ज्येष्ठ वैज्ञानिकाचं असतं. त्यामध्ये सद्य परिस्थितीतले वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या पैलूंवरती बोलणारे त्या त्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असलेले व्याख्याते आपल्याकडे येतात आणि हा कार्यक्रम आम्ही नियमितपणे करतो. मराठी विज्ञान परिषदेच्या जी मुख्य 4 उद्दिष्ट आहेत त्यातील सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आमचं हेच आहे की जेणेकरून विज्ञानाचा प्रसार व्हावा. जसं नेहमी सर म्हणतात की टू क्रिएट अ सायंटिफिक टेम्पर, आणि ही आता नवभारत घडवायचं असेल तर हीच एक प्रमुख आणि मुख्य बाब आपल्याला यामध्ये करायची आहे. आज आपल्याकडे या विज्ञानगंगातलं जे नवीन पुष्प आहे यावरती व्याख्यान द्यायला प्राध्यापक RR देशमुख, राजेंद्र सिंग देशमुख हे आज उपस्थित आहेत आणि मी त्यांचं स्वागत करतो. सगळ्यात पहिली म्हणजे त्यांची ओळख कशी करू या पद्धतीने मला प्रश्न पडतो, कारण त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये. परंतु मी मराठी विज्ञान परिषदेचा कार्यकर्ता असल्यामुळे पहिली ओळख अशीच करीन की ते आमच्या मराठी विज्ञान परिषदेचे आजीव सभासद आहेत. ही पहिली ओळख आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटतं की आमचा घरचाच एक हक्काचा माणूस आणि ज्या विषयावरती त्यांनी प्रगत कार्य केलेलं आहे त्या विषयावरती आज ते आपल्यासाठी बोलायला इथे उपस्थित आहे. त्यामुळे सर आपलं स्वागत आहे आणि आपलं खरंच कौतुक आहे की आज तुम्ही इथे वेळात वेळ रविवार असून देखील आम्हाला दिलेला आहे. सरांबद्दलचा अल्पसा परिचय मी करून देतो की राजेंद्र सिंग देशमुख सर यांनी MSc, BEd, PhD, पोस्ट डॉक्टरल रिसर्च असं अनेक वेगवेगळ्या पदव्या घेतलेल्या आहेत आणि या पदव्यांपेक्षा जास्त त्यांचं बहुमोलाचं जे कार्य आहे ते वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आणि ICT मध्ये आहे. जसं की आता 1996 पासनं ICTशी ते निगडीत आहेत. असोसिएट प्रोफेसर भौतिकशास्त्रामध्ये सर होते. त्याआधी आपल्या ICT मध्ये ज्याला आपण पूर्वी UDCT म्हणायचो त्याचे ते कंट्रोलर ऑफ एक्झाम म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. टेक्विप या प्रकल्पाअंतर्गत US मध्ये मेरीलँड युनिव्हर्सिटीत त्यांनी नॅनो पार्टिकल्स या विषयावरती अध्यापन आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक ट्रेनिंग असं घेतलेलं आहे 2007 साली. त्यानंतर अमेरिकेतील अर्लिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी पोस्ट डॉक्टरल रिसर्च पण केलेला आहे. जवळजवळ त्यांच्याकडे 25 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे आणि मला असा आनंद वाटतो की जो माणूस जास्तीत जास्त वर्ष शिकवतो ते जास्तीत जास्त शिकतोय. त्यामुळे खरंच आपल्या या सर्व परिश्रमाला कौतुकच करावं सर. सरांच्या अनेक विषयामध्ये मी म्हटलं तसं वेगवेगळ्या संस्थेंशी त्यांचा संपर्क आहे. तेरणा कॉलेजच्या त्या मॅनेजिंग कमिटी व्यवस्थापकीय मंडळावरती कार्यरत आहेत. विद्याविहार मधलं जे सोमय्या कॉलेज आहे त्याच्या अकॅडमिक काउन्सिलचे पण सर मेंबर आहेत. नंतर सरांनी आतापर्यंत 10 PhD स्टुडंट सरांकडे झालेले आहेत आणि आता त्यांच्याकडे कार्यरत 6 PhD स्टुडंट्स आहेत. जवळजवळ 135च्या पेक्षा जास्ती रिसर्च पेपर्स वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये झालेली आहेत आणि या सर्व रिसर्च पेपर्सना 5000पेक्षा जास्त सायटेशन्स त्याचा उल्लेख पण खास करायला पाहिजे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय एडिटर बोर्डवरती सर मानद मेंबर आहेत. त्यामुळे सरांचं ओव्हरऑल सर्व एकंदरीत व्याप्ती पाहता शिक्षण, शैक्षणिक मार्गदर्शन आणि जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अनुभव आहे, रजिस्ट्रार म्हणून आज ते आहेत आपल्या ICT मध्ये आणि इतके वेगवेगळ्या विषयावरती रिसर्च स्टुडंट घेणं आणि एडिटर बोर्डवर राहणं, वेगवेगळ्या कॉलेजची संलग्न राहणं. त्यामुळे म्हणून मी म्हटलं असं बहुआयामी आपल्याकडे आज व्यक्तिमत्व आहे. सरांचे आवडते विषय फिजिक्सचेच असल्यामुळं मटेरियल सायन्स आहे, लिक्विड क्रिस्टल्सवर आहे, प्लाझ्माचा वापर पॉलिमर आणि कपड्यांसाठी फॅब्रिकसाठी कसा करता येईल यामध्ये आहे आणि या गोष्टीला अनुसरूनच आजचा जो आपला विषय आहे विज्ञानगंगामध्ये तो प्लाझ्मा म्हणजे आपल्याकडे जे 3 पदार्थाची रूपं माहिती आहेत, घनरूप, द्रव्यरूप, वायुरूप, तसं प्लाझ्मा एक 4थी भिंत आहे. जसं भारताला तो अशोक स्तंभाला देखील 4 बाजू आहेत, एक बाजू दिसत नाही ती मागे असते पत्रकारितेची, तसा हा प्लाझ्मा आहे. आणि त्यामुळे आज सर या 4थ्या बाजूबद्दल प्लाझ्माबद्दल आज आपल्याला प्लाझ्मा या पदार्थाची 4थी व्याख्या आणि त्याचा वापर कसा आहे याबद्दल आपल्याशी सर बोलणार आहेत. सरांचं व्याख्यान झाल्यानंतर काही प्रश्नोत्तरं असतील तर ती आपण व्याख्यानानंतरच आपण सलगपणे घेऊ आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रमाचा समारोप होतो. तर मी प्राध्यापक देशमुख सरांना विनंती करतो की आपण आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद.
मला प्लाझ्मा ही पदार्थाची चौथी अवस्था आहे आणि त्याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते इथे सांगण्याची संधी दिलेली आहे मराठी विज्ञान परिषदेने. आणि परिषदेचे अध्यक्ष पद्मभूषण जे.बी. जोशी सर कार्यक्रमालाही उपस्थित आहेत. त्यांचेही मी आभार मानतो सुरुवातीलाच. आणि माझं प्रेझेंटेशन मी सुरू करतोय. तर प्रेझेंटेशनमध्ये प्लाझ्मा काय प्रकार आहे त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. कारण ब्लड प्लाझ्मा, रक्ताचा प्लाझ्मा हा वेगळा आहे आणि मी ज्या प्लाझ्मावरती बोलणार आहे ती पदार्थाची चौथी अवस्था आहे. आपल्याला हायस्कूलमध्ये आपण बघितलेलं आहे की घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप ह्या पदार्थाच्या 3 अवस्था असतात आणि याच्यानंतर जी अवस्था येते ती म्हणजे प्लाझ्मा. तर त्याबद्दल थोडंसं मी सांगणार आहे. निसर्गातही प्लाझ्मा आढळतो. त्यानंतर पॉलिमर्सबद्दल, कारण प्लाझ्माचा उपयोग हा पॉलिमर्स आणि कपडा, टेक्स्टाईल मटेरियल्स, तर याच्या फंक्शनलायझेशनसाठी कसा वापर होतो त्याबद्दल. आणि प्लाझ्मामध्ये अजून एक सब प्रकार आहे तो म्हणजे पल्स प्लाझ्मा. म्हणजे काही मिलीसेकंद ऑन, काही मिलीसेकंद ऑफ अशा पद्धतीने जर आपण प्लाझ्मा चालवला तर त्याला पल्स प्लाझ्मा म्हणतात. आणि मग त्याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत आणि काही केस स्टडीज पण मी इथे दाखवणार आहे. तर प्लाझ्मा ह्या चित्रामध्ये तुम्ही बघत असाल तर इथे सॉलिडच्या बाबतीमध्ये म्हणजे घनरूपच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की त्याचे जे अणू आहेत किंवा रेणू आहेत तर ते त्याच्या जागेवरती असतात आणि ते फारसे त्या मटेरियलमध्ये फिरू शकत नाहीत. फार तर ते त्या मूळ जी जागा आहे त्याच्या भोवती फक्त त्यांचं व्हायब्रेशन्स होऊ शकतं जर आपण त्याला ऊर्जा दिली तर. आणि अधिक ऊर्जा जर दिली तर लिक्विडमध्ये रूपांतर होतं, द्रवरूपात रूपांतर होतं आणि द्रवरूपाचे जे अणुरेणू असतील तर ते त्या मानाने त्या द्रवामध्ये मुक्त असा संचार करू शकतात आणि त्यांना थोडी अधिक अशी ऊर्जा असते. परत ह्या द्रवरूपाला जर आपण अजून ऊर्जा दिली, म्हणजे एक साधं आपण उदाहरण घेऊ शकतो की बर्फ हा घनरूपमध्ये आहे. उष्णता दिल्यानंतर, ऊर्जा दिल्यानंतर त्याचं द्रवरूपात रूपांतर होतं. अजून उष्णता दिली असता त्याची वाफ होते, म्हणजेच तो वायू आपण म्हणतो वायुरूप. आणि वायुरूपामध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत तर ते त्यांना खूप असं मुक्त संचार ते करू शकतात. त्यांना एनर्जी पण जास्त असते. आणि पुन्हा जर ह्या वायूंना, मग तो ऑक्सिजनचा असेल, नायट्रोजनचा असेल, आर्गॉनचा असेल किंवा पाण्याची वाफ सुद्धा असू शकते, तर याला अधिक ऊर्जा दिली असता मग ती इलेक्ट्रिक फील्डने पण देता येते किंवा तापमान वाढवून दिली असता प्लाझ्मा तयार होतो. तर याच्यामध्ये ऊर्जे जास्त दिल्यामुळे त्या अणू किंवा रेणूमधून गॅसच्या, वायूच्या इलेक्ट्रॉन बाहेर पडतो आणि मग आपल्याला एक इलेक्ट्रॉन असतो आणि एक आयन असतो, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि अशा पद्धतीने प्लाझ्मामध्ये मुख्यत्वे करून आयनीभवन झालेला हा वायू असतो. आणि सर्वसाधारणपणे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच घन असे आयन्स असतात. म्हणजे ह्या ठिकाणी एक गृहीतक असं धरलेलं आहे की प्रत्येक अणू किंवा रेणू हा एकदा आयनाइज होतो आहे. काही दोनदा पण होऊ शकतात. त्या तेवढ्याच फक्त केसेसमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे संख्येने जास्त होऊ शकतात. पण जर ओव्हरऑल विचार केला आपण प्लाझ्माचा तर तो जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत साधारणतः तेवढेच त्याच्यामध्ये घन पॉझिटिव्ह आयन्स असतात. आणि म्हणून तो एंटायर जर आपण त्याचा विचार केला तर तो न्यूट्रल पण आपल्याला म्हणता येईल. आणि त्याचं तापमानाचा जर विचार केला तर प्लाझ्माचा जो तापमान आहे तर ते साधारणतः काही हजारपासून तर 1,00,000 केल्विन पर्यंत असं प्लाझ्माचं तापमान असतं. आणि म्हणूनच जे कमी तापमान आहे त्या भागातला जो प्लाझ्मा आहे त्याला आपण कोल्ड प्लाझ्मा म्हणतो. आणि जे अगदी 50,000 किंवा 50,000पेक्षा जास्त तापमान केल्विनमध्ये जर असेल तर त्याला आपण हॉट प्लाझ्मा म्हणतो. तर त्याच्या तापमानावरून आपण हॉट प्लाझ्मा आणि कोल्ड प्लाझ्मा असे 2 प्रकार आपण करत असतो. आणि प्लाझ्माला जी काही ऊर्जा आहे
पार्टिकलची, त्या प्लाझ्माचे जे काही स्पेसिस आहेत, तर ती ऊर्जा साधारणतः ही 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट ते 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट याच्या दरम्यान असते. आणि ही ऊर्जा जे रासायनिक बंध आहेत, तर ते बंध तोडण्यासाठी म्हणजे बॉन्ड ब्रेकिंगसाठी ही ऊर्जा पुरेशी ठरते. आणि म्हणून प्लाझ्माचा रसायनशास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो. तर जर प्लाझ्माची व्याख्या बघितली तर प्लाझ्मामध्ये काय काय घटक असतात, ही पदार्थाची चौथी अवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, ज्याच्यावरती ऋण भार असतो, आयन्स असतात ज्याच्यावरती धन भार असतो. त्यानंतर सगळंच जेवढा वायू आहे, वायूचे अणुरेणू आहेत, तर ते सगळेच काही आयोनाइज होत नाहीत, काही तसेच राहतात, म्हणजे ते न्यूट्रल्स असतात. तर तेही घटक त्याच्यामध्ये असतात. आणि ज्यांना अणूंना ऊर्जा किंवा रेणूंना ऊर्जा मिळालेली असते आणि ते एक्सायटेड स्टेटमध्ये जातात. आणि ही जी एक्सायटेड स्टेट, ही जी काही अवस्था असते, ही दीर्घकाळ राहत नाही. ते इव्हेंच्युअली परत आपल्या ग्राउंड स्टेटला येतात आणि ते नैसर्गिक पण आहे. तर अशा वेळेला जो काही एनर्जी डिफरन्स आहे 2 लेवल्स मधला, तर तो प्रकाशाच्या रूपाने बाहेर पडतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये युव्ही व्हिजिबल असे किरण पण असतात. आणि म्हणून आपल्याला प्लाझ्मा हा एक ग्लो सारखा दिसतो, ग्लो डिस्चार्ज आपण त्याला म्हणत असतो. प्लाझ्मा हा निसर्गात पण आढळतो. आणि आपल्या पृथ्वीच्या भोवती जे आयनोस्फिअर आपण ज्याला म्हणतो, त्याला आपण आयनावरण असं म्हणतो मराठीमध्ये, तर हा प्लाझ्मा आहे. आणि त्याचा उपयोग जे आपण रेडिओ कम्युनिकेशन, दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणावरती तो जो पृथ्वीच्या वर थर आहे एक काही किलोमीटरच्या वरती, त्याचा हा फार मोठा उपयोग होत असतो आपल्याला दळणवळणसाठी. आणि आपण करोनाच्या काळामध्ये बघितलं की अंतरावर राहून सुद्धा आपण एकमेकांशी संपर्कात कसं राहू शकलो. आणि आपण लेक्चर्स घेतलेत त्या माध्यमातून, तर आपण त्याची उपयुक्तता ही बघितलेली आहे आयोनोस्फिअरची. आणि पृथ्वी जर पूर्ण ब्रह्मांडाचा विचार केला तर एक ठिपक्यासारखी पृथ्वी आहे. आणि संपूर्ण विश्वचा विचार केला असता 99% हा प्लाझ्माने व्यापलेला आहे. त्याच्यामध्ये तारे असतील, ताऱ्यांमधील काही अंतर असेल, तर ह्या सगळ्या ठिकाणी हा प्लाझ्मा आहे. आणि ज्या सूर्याचे वारे आहेत, सोलर विंड आपण म्हणतो, तर तो सुद्धा एक प्लाझ्माच आहे. आणि हा सूर्याचे वारे हे सतत पृथ्वीकडे येत असतात. पण पृथ्वीवरती जे चुंबकीय क्षेत्र आहे पृथ्वीच्या भोवती, तर ते चुंबकीय क्षेत्र त्या सौर वाऱ्यांना पृथ्वीवर पोहोचण्यापासून अडवतं. आणि म्हणून पृथ्वीवरचं जीवन हे सुसह्य झालेलं आहे. आणि त्या अडवल्यामुळे त्या ठिकाणी हा आयोनोस्फिअर असा निर्माण झालेला असतो. तुम्ही ह्या चित्रामध्ये बघू शकता की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव दिसत आहेत. आणि तिथून ह्या विद्युत चुंबकीय लहरी कशा निघालेल्या आहेत. आणि त्यामुळे ह्या सोलर वारा हा पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये आयोनोस्फिअरची निर्मिती सुद्धा झालेली आहे. परंतु काही वेळेला ह्या सोलर वारा जो आहे, सोलर विंड जे आहे, ते उत्तर आणि दक्षिण ध्रुवापर्यंत ह्या मॅग्नेटिक या चुंबकीय क्षेत्रातून असं प्रवेश करतो. आणि म्हणून आपल्याला उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर सुद्धा काही वेळेला प्लाझ्मा हा निदर्शनास येतो. त्याचप्रमाणे सूर्यावर सुद्धा प्लाझ्मा आहे. आणि हा आपल्याला तेव्हा जाणवतो की ज्या वेळेला कंकणाकृती सूर्यग्रहण असेल आणि चंद्र हा सूर्याला झाकतो आणि जी आपल्याला सूर्याची प्रभा दिसते, जो ग्लो दिसतो, तो सुद्धा प्लाझ्माच आहे. हा निसर्गात आढळणारा प्लाझ्मा आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या सुरुवातीला ढगांमध्ये घर्षण झाल्यानंतर जो प्रचंड असा विद्युत भार निर्माण होतो. आणि हा विद्युत भार हा पृथ्वीकडे खेचला जातो. कारण विजेच्या बाबतीमध्ये तो वीज प्रवाह हा अर्धिंगकडे जात असतो, ग्राउंड जिथे असेल तिकडे जात असतो. त्यामुळे तो पृथ्वीकडे झेपावतो. आणि त्याचं प्रचंड असं तापमान असतं. ज्या झाडावरती किंवा ज्या इमारतीवरती हा वीज कोसळते, तर ते सगळं जळून खाक होतं, भस्मसात होत असतं. तर त्यामुळे हा हॉट प्लाझ्मा या प्रकारातलं हे आपण जे निसर्गात बघतो ते आहे. इथे ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने सोलर विंड्स कधी कधी या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचतात. आणि त्या ठिकाणी आपल्याला प्लाझ्मा दिसतो. त्याला आपण अरोरा बोरेलिस प्लाझ्मा असं म्हणतो. अतिशय सुंदर असं रंगछटा उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती काही वेळेला बघायला मिळतात.
तर तोही एक प्रकारचा प्लाझ्माच आहे. असा प्लाझ्मा आपण प्रयोगशाळेत सुद्धा निर्माण करू शकतो. तर प्रयोगशाळेत निर्माण करतो आपण दोन प्रकारचे. एक थर्मली इक्विलिब्रियम प्लाझ्मा, म्हणजे प्लाझ्मामध्ये जे काही घटक आहेत, इलेक्ट्रॉन्स असतील, आयन्स असतील, न्यूट्रॉन्स असतील, तर ह्या सगळ्यांचं प्लाझ्मा स्पीसीस आपण म्हणूया त्याला, त्या सगळ्यांचं तापमान सारखं असतं, म्हणून त्याला आपण थर्मल इक्विलिब्रियम म्हणतो. याच्यामध्ये असं असतं की जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं इतर प्लाझ्मा स्पीसीस बरोबर इनइलॅस्टिक कोलिजन मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्यामुळे हे एनर्जेटिक इलेक्ट्रॉन ज्यांना खूप ऊर्जा आहे, ही ऊर्जा इतर प्लाझ्मा स्पीसीसकडे ट्रान्सफर होते, रूपांतरित केली जाते आणि त्यामुळे सर्व घटकांचं तापमान हे साधारणतः सारखं राहतं, म्हणून आपण त्याला थर्मली इक्विलिब्रियम प्लाझ्मा म्हणतो. आणि इथे दिलेलंच आहे T∑E बरोबर T∑I, म्हणजे इलेक्ट्रॉनचं तापमान हे आयनच्या तापमानाच्या जवळजवळ बरोबर आहे. आणि यालाच दुसरा आपण हॉट प्लाझ्मा सुद्धा म्हणतो. याचा उपयोग हा धातू कापण्यासाठी होतो. अतिशय तंतोतंत असं धातू कापून विशिष्ट आकार त्याला दिला जाऊ शकतो, किंवा थर्मल स्प्रे कोटिंग. तर हे जे आवरण आपण एखाद्या विशिष्ट सरफेसवरती, पृष्ठभागावरती देतो, तर ते खूप कडक, टणक आणि ओरखडा न पडणारं असं आपण आवरण वस्तूवरती देऊ शकतो ह्या प्लाझ्माच्या मदतीने. आणि दुसरा जो प्लाझ्मा आहे तो थर्मली नॉन इक्विलिब्रियम, याला कोल्ड प्लाझ्मा असं सुद्धा म्हणतात. ह्या प्रकारामध्ये सगळाच गॅस फार आयोनाइज होत नाही, फक्त 1 ते 10% गॅस हा आयोनाइज होत असतो आणि त्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्लाझ्माचे इतर घटक, इतर स्पेसिस याच्यामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती इनइलॅस्टिक कोलिजन घडून येत नाही. म्हणजे काय होतं की इलेक्ट्रॉन ज्यांच्याजवळ खूप ऊर्जा आहे, पण ती ऊर्जा त्यांचा इतरांशी संधान साधलं जात नसल्यामुळे ती ट्रान्सफर होत नाही आणि म्हणून इलेक्ट्रॉनचं तापमान हे खूप जास्त असतं. अगदी 10⁵ इतकं इलेक्ट्रॉनचं तापमान असतं आणि आयनचं तापमान त्या तुलनेने खूपच कमी असतं आणि इतर प्लाझ्मा स्पीसीसचंही तापमान खूप कमी असतं. कमी म्हणजे किती, तर आपलं साधारणतः जे सभोवताली आपलं रूम टेम्परेचर आहे तापमान, तर तेवढंच राहतं. आणि इलेक्ट्रॉनची जो आकार आहे तो जर आयनच्या तुलनेत किंवा अणूच्या, रेणूच्या तुलनेत जर तुम्ही विचार केला, तर तो साधारणतः 1800 ते 2000 पटीने छोटा असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनचं तापमानही वाढलं तरी सुद्धा ते आपल्याला तसं जाणवत नाही. आणि म्हणून हा जो प्लाझ्मा आहे की जो आपण हातावर जरी घेतला, हे प्लाझ्मा टॉर्च ह्या चित्रामध्ये दाखवलेली आहे, हातावर घेतला तरी आपल्याला त्याचा चटका लागत नाही, अगदी रूम टेम्परेचर सारखं आहे. आणि अशा प्रकारच्या प्लाझ्माला आपण टिश्यू टॉलरेबल प्लाझ्मा असं म्हणू शकतो. म्हणजे उती किंवा आपल्या पेशी आहेत, शरीराचा मूलभूत भाग म्हणजे पेशी आहेत, उती आणि पेशी हा प्लाझ्मा सहन करू शकतात, म्हणून त्याला टिश्यू टॉलरेबल प्लाझ्मा असं देखील म्हणतात. आणि ह्या प्लाझ्मामध्ये चा उपयोग हा जखमा दुरुस्तीसाठी होऊ शकतो, कारण त्याच्या जे काही मायक्रोब्स आहेत तर त्यांना हे ठार करू शकतो. ती कपॅसिटी ह्या प्लाझ्मामध्ये आहे आणि याचे मेडिकल सायन्सेसमध्ये आता खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत. आणि आपण सभोवताली बघितलं असेल की निऑन साईन बोर्ड्स असतात दुकानांवरती लावलेल्या, दुकानांच्या पाट्या, तो सुद्धा एक प्लाझ्मा आहे. आणि त्याच्यात प्रकार पडतात की तुम्ही डीसी व्होल्टेज लावलं तर डीसी प्लाझ्मा, एसी प्लाझ्मा, एसी मध्ये पण फ्रिक्वेन्सी जर तुम्ही मोठी जास्त फ्रिक्वेन्सीचं केलं तर तो RF प्लाझ्मा होऊ शकतो. आणि हा प्लाझ्मा तुम्ही व्हॅक्युम क्रिएट करून सुद्धा करता येतो, म्हणजे रिड्यूस प्रेशरला किंवा ऍटमॉस्फेरिक प्रेशरला सुद्धा करता येतो. आणि त्याच्यावरूनही त्याच्यामध्ये प्रकार पडतात. डायइलेक्ट्रिक बॅरियर डिस्चार्ज, म्हणजे 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये ज्या वेळेला आपण खूप मोठा विद्युत दाब निर्माण करतो, मोठं व्होल्टेज असं आपण लावत असतो, त्यावेळेला गॅस, दोन्ही इलेक्ट्रोडच्या मधला गॅस आयनाइज होतो आणि म्हणजेच प्लाझ्मा तयार होतो. आणि हा आयनाइज गॅस कंडक्टिंग असतो. तर एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की दोन्ही जे इलेक्ट्रोड्स आहेत, 2 ज्या मेटल धातूच्या प्लेट्स आहेत, चकत्या आहेत, तर त्या शॉर्ट होऊ शकतात आणि म्हणून त्यातल्या एकावर किंवा दोघांवरती एक डायइलेक्ट्रिकचा म्हणजे एक लेअर दिला जातो डायइलेक्ट्रिक मटेरियलचा, म्हणजे पुढे ते शॉर्ट सर्किटिंग होऊ नये याच्यासाठी. तर साधारणतः प्लाझ्मा रिॲक्टरला काय काय घटक असतात त्याच्यामध्ये, तर सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आहे की लीक प्रूफ असं एक चेंबर असलं पाहिजे. आणि मग त्याला एक व्हॅक्युम पंप जोडावा लागतो
म्हणजे यातलं जे गॅस मॉलिक्युल्स आहेत ते कमी करायचे, म्हणजे प्रेशर त्यातला कमी करायचा, रिड्यूस प्रेशर. असं होत नाही की पूर्ण निर्वात होतं आणि त्याच्यामध्ये गॅस म्हणजे वायू नाही, ते असं होत नाही, पण कमी प्रमाणात राहतो. आणि त्याच्यामध्ये अशा ह्या 2 धातूच्या अशा पट्ट्या असतात, त्याला आपण इलेक्ट्रोड म्हणतो, आणि त्यातलं अंतर आपण कमी जास्त करू शकतो. त्याच्यानंतर आपण किती प्रमाणामध्ये हे निर्वात केलेलं आहे ते मोजण्यासाठी प्रेशर गेज असतो. आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा गॅस पण थोड्या प्रमाणात आपण टाकू शकतो. मग तो ऑक्सिजन टाकला किंवा नायट्रोजन किंवा कुठल्याही रसायनाचं वाफ टाकली तर त्या पद्धतीचा हा प्लाझ्मा मग तयार होत असतो. आणि त्याला एक पॉवर सप्लाय आपल्याला लागत असतो. आणि ह्या पॉवर सप्लायच्या मदतीने आपण प्लाझ्मा निर्माण करतो. आणि तो प्लाझ्मा काय आहे हे समजून घेण्यासाठी काही यंत्र बसवायला लागतात. आणि त्या अनुषंगाने आपण प्लाझ्माच्या वेगवेगळ्या ज्या घटक आहेत, स्पीसीज आहेत, त्याचा अभ्यासही आपण करू शकतो. हा झाला लो प्रेशर म्हणजे व्हॅक्युम प्लाझ्मा. त्याचप्रमाणे आपण असलेलं आपलं जे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे वातावरणात असतं, म्हणजे 760 mm ऑफ Hg, त्याही प्रेशरला आपण प्लाझ्मा निर्माण करू शकतो. फक्त एक आहे की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती व्होल्टेज लागतं, विद्युत दाब लागत असतो. आणि 2 इलेक्ट्रोडच्या मधला अंतर हे खूप कमी ठेवायला लागतं. फक्त काही मिलीमीटर असतं, 2-3 मिलीमीटर असतं, की ज्याच्यामधून एक पॉलिमरची फिल्म किंवा कपडा, टेक्सटाईल मटेरियल हे जाऊ शकतं. आणि लार्ज व्हॉल्यूम प्लाझ्मा मोठ्या प्रमाणावर बनवण्यासाठी खूप मोठी ऊर्जा लागते. आणि एवढी ऊर्जा जर इलेक्ट्रोड्सना दिली तर त्याचं तापमान सुद्धा वाढण्याची शक्यता असते. आणि मग त्याला आपल्याला थंड करण्यासाठी कुलिंगची अरेंजमेंट करावी लागते. मग याच्याऐवजी आपण छोटे छोटे इलेक्ट्रोड्सचे सेट आणि त्याच्या ह्या अशा जोड्या जर आपण ठेवल्या आणि त्या प्रत्येक जोडीला स्वतंत्र पॉवर सप्लाय लावला तर त्यावेळेला आपल्याला खूप असं विद्युत दाबची गरज नाही पडणार. आणि हा प्लाझ्मा जो आहे, ऑफकोर्स की ज्या ठिकाणी ह्या इलेक्ट्रोड्स आहेत त्या ठिकाणी प्लाझ्माची तीव्रता जास्त असणार आहे. आणि 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये जो काही गॅप आहे तिथे प्लाझ्माची तीव्रता कमी असेल. पण ज्या वेळेला हे फॅब्रिक मूव्ह होतं, यातनं आपण पास करतो, त्यावेळेला जो काही फॅब्रिक आहे किंवा पॉलिमरची फिल्म आहे ही त्यातला प्रत्येक भाग हा प्लाझ्माची तीव्रता कमी आणि जास्त अशा याच्यातनं जात असल्यामुळे ह्या फॅब्रिकसाठी तो जवळजवळ युनिफॉर्म प्लाझ्मा असतो. आणि आपण त्याला सुडो युनिफॉर्म प्लाझ्मा असं म्हणत असतो. आणि ह्या प्लाझ्माचे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत, अगदी अन्न प्रक्रियेपासून तर वेगवेगळ्या प्रकाशाच्या काही योजना असतील, नंतर टिश्यू इंजिनिअरिंग म्हणजे उती वाढी करण्यासाठी, स्टेम सेलच्या वाढीसाठी एक विशिष्ट प्रकारचा पृष्ठभाग आपल्याला प्लाझ्माच्या मदतीने तयार करता येतो. किंवा वाहन उद्योग आहे, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आहे, त्या ठिकाणी सुद्धा कपडा उद्योगामध्ये आहे, त्यानंतर मुद्रण व्यवसाय आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, रसायनशास्त्रामध्ये, बायोमेडिकलमध्ये. असं मी तर असं म्हणेन की प्लाझ्माने आता असं कुठलं क्षेत्र सोडलेलं नाहीये की जिथे प्लाझ्माचे ऍप्लिकेशन्स नाहीये. आणि येणाऱ्या काळात अजून नवीन नवीन ऍप्लिकेशन्स हे येतच राहतील. प्लाझ्माचा उपयोग आपण नॅनो मटेरियल किंवा अतिशय छोट्या आकाराचे मायक्रॉन किंवा नॅनो आकाराचे पार्टिकल्स त्यांना पण आपण कार्यशील बनवू शकतो, म्हणजे फंक्शनलाइज करू शकतो. आणि विशिष्ट प्रकारचे असे ग्रुप्स आता ह्या चित्रामध्ये मी दाखवलं आहे की ह्या नॅनो पार्टिकल्सला आपण ते एक कोटिंग प्लाझ्माच्या मदतीने केलेलं आहे. आणि त्या कोटिंगमध्ये मुख्य घटक आहेत कार्बॉक्झिलिक ऍसिड. आणि मग हा कार्बॉक्झिलिक ग्रुप किंवा आपण अमाइन ग्रुप जोडू शकतो किंवा आपण हायड्रॉक्झिल OH ग्रुप जोडू शकतो आणि इतर काही ग्रुप जोडता येतील. आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून हे नॅनो पार्टिकल्स हे बाहेरच्या वातावरणाशी संधान साधू शकतात. किंवा ह्या नॅनो पार्टिकल्सना जर आपण एक पॉलिमरमध्ये घातलेत तर कोव्हॅलंट बॉन्ड ते बनवतील आणि ज्या काही गुणधर्म राहतील त्या कंपोजिट फिल्मचे ते काही पटीने दृढ आणि चांगले होतील. मग त्याच्यामध्ये त्याची मेकॅनिकल प्रॉपर्टी असेल किंवा थर्मल प्रॉपर्टी असेल किंवा इतर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी असतील तर अशा काही प्रॉपर्टी आपण ह्या काही पटीने वाढवू शकतो. म्हणजे नॅनो पार्टिकल फंक्शनलाइज न करता आपण टाकता येईल, पण त्यापेक्षा फंक्शनलाइज नॅनो पार्टिकल जर आपण टाकले तर त्याचा परिणाम हा खूप जास्त प्रमाणावर मिळतो. आणि त्याचे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत की जसे नॅनो कंपोजिट आपण बनवू शकतो किंवा काही सेन्सर बनवू शकतो. टार्गेटेड ड्रग डिलिव्हरीमध्ये याचा वापर होऊ शकतो.
आणि मी असं मगाशी म्हटलं की आपल्याला पॉलिमर्सचा जो पृष्ठभाग आहे तो त्याच्यात योग्य तो बदल करण्यासाठी आपण प्लाझ्माचा वापर करू शकतो. सर्वसाधारणपणे जे पॉलिमर की ज्यांच्या बॅकबोनमध्ये चैनमध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहेत मुख्यत्वे करून, तर त्यांना आपण हायड्रोकार्बन बेस्ड पॉलिमर्स म्हणतो आणि ते हायड्रोफोबिक असतात. म्हणजे ते जलद्वेषी, आपण असं म्हणूया, जलद्वेषी असतात. तर ते पाण्याला जवळ करत नाही. परंतु त्याच्यावरती जर तुम्हाला प्रिंटिंग करायचं असेल आणि आपल्याला ज्या वेळेला पॅकेजिंग करायचं असेल तर त्याच्यावरती लिहावं लागतं की आतमध्ये काय गोष्टी आहेत, त्याचं डिटेलिंग लिहावं लागतं. तर त्यावेळेला असा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावर प्रिंटिंग सहजासहजी होत नाही आणि म्हणून त्याचा जो पृष्ठभाग आहे तो योग्य पद्धतीने आपल्याला बदलावा लागतो. आणि तीच गोष्ट आहे कपड्याची. कपड्यावर आपल्याला रंग चढवायचा असतो, तर त्याची जर वेटेबल असेल तो, तर म्हणजेच हायड्रोफिलिक म्हणजे जलस्नेही, तर थोडक्यात आपल्याला ते जलस्नेही करायला पाहिजे. आणि जलस्नेही जर आपण ते करू शकलो तर त्याचं प्रिंटिंग चांगलं होऊ शकेल, त्याच्यावरती रंग चांगला चढू शकेल. आणि त्याच्यात असं करण्यासाठी काही पद्धती आपण अंमलात आणतो. त्याच्यामध्ये एक रासायनिक प्रक्रिया आहे आणि मेकॅनिकल ॲब्रेशन आहे. गॅमा इरेडिएशन पण आपण त्या पृष्ठभागावर टाकून पृष्ठभागाच्या काही प्रॉपर्टीज बदलू शकतो. परंतु यात काही त्रुटी आहेत असं आपण म्हणूया. समजा आपण एक रसायन वापरून जर पृष्ठभाग बदलला तरी तो नंतर क्लीन करावा लागेल आणि जर त्याच्यावरती तरी सुद्धा काही प्रमाणात जर रसायन शिल्लक राहिली तर ते आपल्याला असं पॉलिमर फूड किंवा मेडिसिन अशा पॅकेजिंगसाठी वापरता येणार नाही. आणि म्हणून आणि परत आपल्याला डिस्पोजल म्हणजे जे प्रदूषित झालेलं पाणी आहे त्याचं विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न निर्माणच राहतो. आणि मग अशा वेळेला आपण जर प्लाझ्माचा वापर केला पॉलिमर्स किंवा टेक्स्टाईलच्या पृष्ठभागाच्या बदलासाठी तर ते निश्चितच चांगलं राहणार आहे. आणि आपण प्रयोगशाळेमध्ये AC किंवा DC व्होल्टेज लावतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी, मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण विद्युत आउटपुट असलेले पॉवर सप्लाय आपण लावू शकतो आणि प्लाझ्मा निर्माण करू शकतो. ह्या चित्रामध्ये जो आपल्याला गुलाबी रंगाचं जे काही दिसतं आहे आतमध्ये, तर तो प्लाझ्मा आहे. आणि वरती एक प्लाझ्माची टॉर्च आहे, त्या टॉर्च मधनं हा प्लाझ्मा बाहेर येतो. तर अशाही प्रकारचा प्लाझ्मा होतो. ICT मध्ये आमच्याकडे आम्ही मुख्यत्वे करून कोल्ड प्लाझ्मा म्हणजे लो टेम्परेचर प्लाझ्माचा आम्ही वापर करत असतो. पॉलिमर आणि कपड्याचा जो पृष्ठभाग आहे किंवा इतरही मटेरियलचा पृष्ठभागाचा मध्ये योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी आम्ही ते करत असतो. आमच्याकडे ॲटमॉस्फेरिक प्रेशर ग्लो डिस्चार्जचं पण आहे आणि प्लाझ्माचे विजेरी आपण टॉर्च म्हणूया, ओके, तर ते सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. आणि वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या ऍप्लिकेशनला ज्या पद्धतीचे प्लाझ्माचे रिॲक्टर्स लागतात तसे आम्ही उभारलेले आहे. आणि अलीकडे आम्ही एक 360 डिग्री रोटेट होणारा असा एक प्लाझ्मा आम्ही आमच्याकडे विकसित केलेला आहे. मी तो कुठल्या तरी एका स्लाइडमध्ये आहे आणि मी त्यावेळेला ते बोलीन त्याच्याबद्दल. तर प्लाझ्मा मॉडिफिकेशनचे काय फायदे होतात, तर महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण एखादी मटेरियल, मग ते पॉलिमरची फिल्म असेल किंवा काही असेल, तर ते आपण कुठल्या तरी उपयोगासाठी केव्हा आणतो की त्याची मेकॅनिकल प्रॉपर्टी किती स्ट्रॉंग आहे. आणि त्यानंतर आपल्याला जर फक्त वरची लेअर बदलायची असेल तर मेकॅनिकल प्रॉपर्टीवरती त्याचा परिणाम होता कामा नाही. आणि प्लाझ्मामध्ये ती कपॅसिटी आहे की प्लाझ्मा फक्त वरचा पृष्ठभाग फक्त काही नॅनोमीटर एवढ्याच पृष्ठभागातली केमिस्ट्री बदलतं आणि जो मूळ मटेरियलचा खालचा भाग आहे तो तसाच राहतो. त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ह्या तशाच राहतात, चांगल्या राहतात. आणि तसंच ही एकच स्टेजमध्ये सगळं काम होऊ शकतं. आणि कुठल्याही प्रकारचा पृष्ठभाग असू देत किंवा त्याचा आकार हा वेडावाकडा असू देत, तर अशाही पृष्ठभागांचं किंवा अगदी नॅनो पार्टिकल्स, सब मायक्रॉन साईज पार्टिकल असतील, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागांच्या बदलांसाठी आणि त्याच्यावरच्या केमिस्ट्रीत जो काही योग्य बदल घडवून आणायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा प्लाझ्मा आपल्याला हा वापरता येतो. आणि अतिशय असं एकसारखं आपण त्याच्यावरती डिपॉझिशन पण करू शकतो प्लाझ्माच्या मदतीने. आणि जी काही कोटिंग असेल प्लाझ्माच्या मदतीने केलेली, प्लाझ्मा पॉलिमरायझेशनने,
तर त्याच्या कोटिंगचा जो थिकनेस आहे तो आपण खूप एकसारखा सगळीकडे ठेवू शकतो, तो कमी अधिक नाही. त्याच्यावर आपला खूप त्या प्रक्रियेवरती कंट्रोल राहू शकतो. आणि जर प्लाझ्मामध्ये आपण पल्स प्लाझ्मा जर वापरला तर ह्या पल्स प्लाझ्मामुळे आपण जो केमिस्ट्री, जी पृष्ठभागावरची केमिस्ट्री आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणू शकतो. साधारणतः प्लाझ्मामध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात, तर जर आपण अर्गॉन सारखा गॅस टाकला तर तो बेसिकली म्हणजे मुख्यत्वे करून पॉलिमर किंवा टेक्सटाईल सरफेस वरती एचिंगचं काम करणार. तो जो पृष्ठभाग आहे तो खरवडून काढणार आणि इफेक्टिव्ह सरफेस एरिया जो आहे तो वाढवू शकतो. त्याचप्रमाणे जर आपण प्लाझ्मामध्ये असे गॅस मॉलिक्युल्स पाठवलेत किंवा मोनोमर्सच्या वेपर्स पाठवल्यात की ज्या पॉलिमराईज होऊ शकतील, तर सबस्ट्रेट वरती एक छान प्रकारचं असं युनिफॉर्म कोटिंग आपण करू शकतो. किंवा आपण सबस्ट्रेट वरती विशिष्ट फंक्शनल ग्रुप जोडू शकतो, जे हा इकडे शेवटी दाखवलेला आहे. आणि हे फंक्शनल ग्रुप जेव्हा आपण जोडलेले असतील तर असा हा जो काही पृष्ठभाग आहे हा खूप ऍक्टिव्ह होतो आणि तो सभोवताली संधान साधू शकतो. प्रश्न उत्तरे जे होतील ना, आता ह्या इथे एक असा छोटीशी क्लिप आहे की साधारणतः प्लाझ्मामध्ये काय होतं, तर ही खाली दाखवलेलं आहे. हे पॉलिमरची चेन आहे ज्याच्यामध्ये हायड्रोकार्बन आहेत आणि हा इकडनं असा एक इलेक्ट्रॉन येतो आणि तो एक हायड्रोजन काढतो. ऑफकोर्स याच्यामध्ये काही ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स आहेत त्यामुळे ऑक्सिजन जोडला जातो. कार्बनच्या वरती असा एक ठिपका आहे म्हणजे रॅडिकल तयार होतो. तर ह्या सगळ्या असे बदल होतात आणि जे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत ते ब्रेक करण्याची कपॅसिटी प्लाझ्मामध्ये आहे. जसं मी म्हटलं की 1 ते 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा ही प्लाझ्माच्या स्पेसिसमध्ये असते आणि तेवढी ऊर्जा ही आपल्याला बंध जे रासायनिक बंध आहेत तर ते तोडण्यासाठी उपयोगी ठरतात. आणि मग याचा परिणाम असा होतो की जो पृष्ठभाग आहे त्याच्यात खूप असा बदल आपल्याला करता येत असतो. आणि हे का करावं लागतं, पृष्ठभागाची केमिस्ट्री आपल्याला का बदलावी लागते, कारण पृष्ठभागाची केमिस्ट्री खूप गोष्टी ठरवत असते. जसं हा पृष्ठभाग काही वेळेला जलस्नेही असू शकतो किंवा जलद्वेषी असू शकतो. आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. जलस्नेही असेल तर त्याला जलद्वेषी करू शकतो किंवा जलद्वेषी असेल तर त्याला जलस्नेही करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जर एखादा बायोमॉलिक्यूल त्या पृष्ठभागावरती रोपवायचा असेल तर तेही आपण करू शकतो. त्यानंतर काही गोष्टी आपण समजा कॅथेटर असेल ते बॉडीमध्ये टाकलं किंवा इतरही गोष्टी, तर ते ब्लड कम्पॅटेबल गोष्टी झाल्या पाहिजेत, तेही आपण सरफेस. आणि शेवटी जो पृष्ठभाग आहे तोच सराउंडिंग बरोबर सभोवताली इंटरॅक्ट करत असतो. मग ते सभोवतालचं वातावरण रक्त असेल किंवा आणखी काही असेल तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य त्या पद्धतीची केमिस्ट्री असणं आवश्यक आहे. तर काही पेशींची वाढ त्याच्यावरती होऊ शकते. नंतर टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी आहे. मोठ्या प्रमाणावरती आपण अँटी मायक्रोबियल असा पृष्ठभाग बनवू शकतो आणि मेम्ब्रेन्स आहेत किंवा संरक्षक असं आवरण प्रोटेक्टिव्ह कोटिंग आपण निर्माण करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींसाठी पृष्ठभागाचं जी काही केमिस्ट्री आहे ती फार महत्वाची आहे आणि आपण ती प्लाझ्माच्या मदतीने आपल्याला हवी तशी आपण करू शकतो. आता मी इथे तुम्हाला दाखवतो 1-2 स्लाइड की टेक्सटाईल मटेरियल कपड्यावरती आपण प्लाझ्माचा काय चांगला उपयोग करून घेऊ शकतो. ते कपडा उद्योग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती प्रदूषित पाणी बाहेर टाकत असतो आणि खूप पद्धतीच्या अशा रासायनिक प्रक्रिया आपल्या अंगावर कपडा येईपर्यंत होत असतात आणि प्रत्येक प्रक्रियेनंतर त्याला धुतला जातो, पुन्हा वेगळी प्रक्रिया, पुन्हा धुतला जातो आणि असं करत असताना हा उद्योग, कपडा उद्योग हा मोठ्या प्रमाणावरती सांडपाणी निर्माण करत असतो. तर यातल्या काही प्रक्रिया तरी आपण प्लाझ्माने बदलू शकतो का, तर हो, आपण त्याचा जो रंग चांगला चढला पाहिजे डाईंगच्या वेळेला तर ते आपण करू शकतो. त्याची वेटेबिलिटी, फील हे ते आपण चांगलं करू शकतो आणि प्लाझ्माने प्रदूषण तसं होत नाही. आता मी तुम्हाला इकडे दाखवतो की पॉलिस्टरचा जो फॅब्रिक आहे, कपडा आहे, तर हे 100% पॉलिस्टर असल्यामुळे त्याच्यावरती ज्या वेळेला पाण्याचा थेंब टाकला तर तो थेंब तसाच राहतो. अगदी 1 मिनिटानंतर सुद्धा तो तसाच राहिलेला आहे. आणि ह्याच पॉलिस्टर कपड्याला ज्या वेळेला आम्ही ऑक्सिजन प्लाझ्मा ट्रीटमेंट दिली तर त्यावेळेला पाण्याचा थेंब टाकल्यानंतर तो पूर्णपणे असा शोषला गेला आणि असा जर आपण सरफेस केला तर त्याच्यावरती रंग चांगला चढतो, वॉशिंग पण चांगलं होतं. तसंच आम्ही ग्रे कॉटन वरती म्हणजे याच्यावरती स्काउरिंग किंवा ब्लिचिंग असं कुठलीही प्रक्रिया झालेली नाही, तो म्हणजे ग्रे कॉटन फॅब्रिक. तर त्याच्यावरही पाणी लवकर शोषलं जात नाही
परंतु आपल्या वापरात जो कपडा येतो कॉटनचा, तर त्याच्यावरती सगळी प्रक्रिया झालेली असल्यामुळे तो आपला घाम किंवा पाणी अतिशय उत्तम पद्धतीने शोषत असतो. परंतु ग्रे कॉटनच्या बाबतीमध्ये जर प्लाझ्मा ट्रीटमेंट दिलेली नसेल तर वेटिंग टाइम म्हणजे तो थेंब टाकल्यानंतर तो पूर्ण शोषला जायचा वेळ हा खूप मोठा आहे, परंतु प्लाझ्मा ट्रीटमेंट नंतर तो कमी कमी होत जातो. तसंच आम्ही नायलॉन च्या कपड्यावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा प्लाझ्माचा परिणाम आम्ही बघितलेला आहे. आणि इथे दिसतंय तुम्हाला ह्या ग्राफमध्ये वाय ऍक्सिस वरती डाय एक्झॉशन आहे. डाय एक्झॉशन हे काय हा निर्देशांक आहे असं आपण म्हणूया की जेवढा डाय एक्झॉशन जास्त तेवढा डाय बाथ मधून हा म्हणजे रंग हा कपड्यावरती ट्रान्सफर होतो, कपड्यावरती जातो. तर डाय एक्झॉशन प्लाझ्मा ट्रीटमेंट नंतर खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. याचा अर्थ असा की रंग हा कपड्यावरती चांगला बसतोय आणि चांगला ट्रान्सफर होतोय. तर हे आम्ही इथे दाखवून दिलेलं आहे. आणि ह्या चित्रात सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे माझ्याकडे हा वेगळ्या प्रकारचा प्लाझ्मा रिएक्टर आहे, हा ट्युब्युलर रिएक्टर आहे. या प्रयोगासाठी मला लांब असं कपडा चिंदी म्हणूया आपण, तर ती इथे मला ठेवायची होती म्हणून मी असा लांबट आकाराचा प्लाझ्माचा रिएक्टर डिझाईन केला होता या कामासाठी. तर त्याचप्रमाणे ऊलच्या बाबतीमध्ये असं आहे की त्याचे जर तुम्ही तंतू बघितलेत, फायबर्स बघितले, तर त्याच्यावरती माशावरती जसे खवले असतात, स्केल्स असतात, त्या पद्धतीचं असतं. आणि यामुळे काय होत असतं की ह्या खवले एकमेकांमध्ये अडकल्यानंतर तुम्ही जेव्हा ऊलचा कपडा आपण पाण्यातनं धुतो तर त्यावेळेला असं होऊ शकतं की तो आकसतो. का तर ते हे खवले एकमेकांमध्ये अडकल्यामुळे ते आकसतो. तर आम्ही प्लाझ्माच्या मदतीने हे जेवढे खवले इतके हे अतिशय शार्प खवले आहेत तर त्यांना आम्ही इथे बोथट केलेलं आहे प्लाझ्माच्या मदतीने. तुम्ही इथे बघू शकता 90 सेकंद आम्ही प्लाझ्मा ट्रीटमेंट दिलेली आहे, एअर प्लाझ्मा, आणि 45 वॅट एवढी पॉवर होती. तर हे बोथट झालेले आहे. आणि वरची जी क्रिटिकल आहे लेअर की जी मुख्यत्वे करून हायड्रोफोबिक म्हणजे आपण त्याला जलद्वेषी म्हणू, तर ती बाहेरचं आवरण पण आम्ही ते खरवडून काढलेलं आहे प्लाझ्माच्या मदतीने. आणि आता याच्यावरती रंग चांगला चढणार. पारंपरिक याच्यामध्ये आपण त्याला क्लोरिनेशन ही ट्रीटमेंट देतो, पण ते प्लाझ्मा ती ट्रीटमेंट देण्याची गरज नाही पडणार जर आपण प्लाझ्माचं दिलं तर. त्याचप्रमाणे आम्ही हा वेटॅबिलिटीचा स्टडी केलेला आहे की ज्याच्यामध्ये प्लाझ्मा ट्रीटमेंट दिल्यानंतर हे पाणी ह्या कपड्याच्या पट्टीवरती कशा पद्धतीने वर सरकत जातं. जेवढं जास्त वर सरकत जाणार त्याचा अर्थ असा आहे की ते वेटेबल झालं, म्हणजे ओला चांगला होणार तो. आणि अनट्रीटेड असेल तर त्यावेळेला ते पाणी वर चढलेलंच नाहीये, म्हणजे ही हाईट उंची दाखवते पाणी किती चढलेलं तर 0.00 आहे. पण ज्या वेळेला 15 सेकंद, 30 सेकंद, 45 सेकंद किंवा 60 सेकंद असं आम्ही वेगवेगळ्या वेळेचं प्लाझ्मा ट्रीटमेंट दिली, त्यावेळेला ही कॅपिलरी हाईट आपण मोजतो की पाणी किती वर चढलेलं आहे. आणि ते तुमच्या लक्षात येईल की हे 30 सेकंद, 60 सेकंद असं वेगवेगळ्या सेकंदसाठी आम्ही ते मोजलेलं आहे. आणि हे याच्यावरून कळतं की किती उंचीपर्यंत हे पाणी असं वर सरकत गेलं आहे. तर हे वेटॅबिलिटी मोजण्याचं एक निर्देशांकच आहे तो. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं की आपण जलस्नेही केले. आता इथे आपण उलटा प्रकार करू शकतो. जसं निसर्गामध्ये अळूचं पान आहे किंवा कमळाचं पान आहे ज्याच्यावरती पाण्याचा थेंब हा तसाच राहतो दवबिंदू सारखा, अशा प्रकारचं आपण करू शकतो का? तर हो, आपण तेही प्लाझ्माच्या मदतीने करू शकतो. म्हणजे हायड्रोफिलिक टू हायड्रोफोबिक आणि हायड्रोफोबिक टू हायड्रोफिलिक असं दोन्ही पद्धतीने, जलस्नेही आणि जलद्वेषी आणि उलटसुलट त्याही पद्धतीने आपण करू शकतो. तर इथे जो प्लाझ्मा ट्रीटमेंट न दिलेला जो कपडा आहे त्याच्यावरती पाणी अतिशय उत्तम पद्धतीने शोषलं गेलेलं आहे. आणि आम्ही त्याला ज्या वेळेला जलद्वेषी असा कपडा बनवला प्लाझ्माच्या मदतीने, तर त्याच्यावरती हा बघा तुम्ही पाण्याचा थेंब तसाच राहतो. आणि हा पुढे आम्ही असाही अभ्यास केला की 20 वेळा त्या कपड्याला धुतलं किंवा 25 वेळा धुतलं तर तो इफेक्ट टिकून राहतो का? तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की तो इफेक्ट टिकून राहिलेला आहे. आता इकडे आम्ही कॉटनचा कपडा वापरला होता की ज्याच्यावरती सगळ्या प्रक्रिया झालेल्या होत्या आणि मग त्यामुळे तो पाणी हा शोषून घेतो. तर तुम्ही इथे बघा या पहिल्या ए चित्रामध्ये याने पाणी शोषलेलं आहे आणि दुसरा
थेंब आम्ही टाकतो तोपर्यंत पहिला थेंब आपला पूर्ण शोषला गेला आणि त्याच वेळेला आम्ही याचा छायाचित्रण केलेलं आहे. मग आम्ही ह्याच कपड्याला आम्ही डायफ्लोरोमिथेन हा मोनोमर वेपर वापरला आणि एक बाजू त्याची ही पूर्णतः जलद्वेषी बनवली आणि पहिला थेंब टाकला, दुसरा टाकला, तिसरा टाकला आणि असे ओळीने आम्ही थेंब टाकत गेलो तरी पहिला थेंब हा जसाच्या तसाच राहिला. म्हणजे इथे हा सरफेस वेट होत नाही, ओला सुद्धा होत नाहीये. आणि याच्यात एक झालेलं आहे की एक बाजू ही जलस्नेही आहे कपड्याची आणि दुसरी बाजू ही जलद्वेषी आहे आणि याचा खूप असा चांगला फायदा होऊ शकतो. इथे एक व्हिडिओ क्लिप आहे, मी ते तुम्हाला दाखवतो की हा मटेरियलला आम्ही पूर्णतः जलस्नेही बनवलेला आहे. त्यामुळे पाण्याचा थेंब टाकल्याबरोबर तो हे होतो आणि त्याच्यानंतर तेच मटेरियल मग इकडे आहे ते की त्याला आम्ही हे केलेलं आहे. हा आता मटेरियल बदललं. प्लाझ्मा ट्रीटमेंट नंतर त्याला आम्ही जलद्वेषी केलेलं आहे आणि हे तुम्ही जर बघितलं तर तो आता पाण्याचा थेंब हा शोषत नाही आणि तो शोषत नाही आणि किंबहुना नंतर आम्ही ह्या टिश्यू पेपरच्या मदतीने तो काढून पण घेतला जातोय. तर अशा पद्धतीचंही आपल्याला छान काम प्लाझ्माच्या मदतीने करता येईल. आता मी जसं मगाशी सांगितलं की आम्ही त्या कॉटनच्या कपड्याला एका बाजूने तो मूळतः जलस्नेही होता आणि दुसरी बाजू फक्त आम्ही जलद्वेषी केलं आणि असं जर केलं तर त्याचे फायदे काही असतात की जे ॲथलेट असतात किंवा मॅरेथॉनमध्ये जे पळणारे असतात तर शरीराच्या बाजूची कपड्याची जी बाजू आहे जी शरीराच्या ला संपर्कात येते तर तो जर भाग आपण जलद्वेषी ठेवला तर घाम तिकडच्या बाजूला राहणार नाही आणि बाहेरची बाजू जर आपण जलस्नेही केली तर कॅप्युलरी ऍक्शनने हे घाम हा बाहेर जाऊ शकतो. अदरवाईज नाहीतर आपल्याला 2 किंवा 3 पदरी असा कपडा बनवायला लागेल की आतला कपडा हा वेगळ्या प्रॉपर्टीचा आणि बाहेरचा वेगळ्या गुणधर्माचा. पण असं केल्यानंतर त्याची जाडी वाढते आणि तो आपल्याला कम्फर्ट राहीलच असं नाही. ओके, मी ही बदलू शकतो. हा, आता मी पल्स प्लाझ्मा बद्दल थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. तर आतापर्यंत जी काही पृष्ठभागाची केमिस्ट्री आहे ते बदलण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न झालेले आहेत. जसं प्लाझ्मा चेंबर मधलं जे काही प्रेशर आहे, गॅसचा जो वायूचा जो दाब आहे किंवा मोनोमरचा दाब आहे तो बदलून बघितला. त्याच्यानंतर मोनोमर किंवा वायू हा किती प्रमाणात त्या प्लाझ्मा चेंबरमध्ये पाठवायचा, ओके, त्याची गती काय असावी त्याच्यावर सुद्धा केमिस्ट्री अवलंबून असते. किंवा आपण किती विद्युत दाब देतो आहे 2 इलेक्ट्रोडला किंवा त्या दोन्ही इलेक्ट्रोड मधलं अंतर बदललं तरी सुद्धा आपण गुणधर्म हे बदलू शकतो पृष्ठभागाचे. किती वेळ आपण ट्रीटमेंट करतो आहे आणि अजूनही इतर काही पॅरामीटर. आणि ह्या सगळे पॅरामीटर बदलता जे काही आपल्याला यश मिळतं ते केमिस्ट्री बदल जो काही होतो तो लिमिटेड आहे. परंतु जर आपण ड्युटी सायकल बदलली म्हणजे थोडा वेळ प्लाझ्मा ऑन थोडा वेळ ऑफ आणि ह्या ऑन आणि ऑफचा जो वेळ आहे तो आपण जर बदलत राहिलो योग्य त्या पद्धतीने जर ते ऍडजस्ट केलं ड्युटी सायकल तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पृष्ठभागाची केमिस्ट्री ही बदलता येते. मग आता हे पल्स प्लाझ्मा काय असतो तर आता ह्या इथे तुम्ही एक स्क्वेअर वेव्ह बघू शकता. तर याच्यामध्ये एक प्लाझ्माचा ऑन पिरियड. तर आता पल्स प्लाझ्माच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला प्लाझ्मा आपण हा चालू असतो त्यावेळेला प्लाझ्माच्या ज्या स्पीसीस आहे त्याची निर्मिती होत असते आणि त्याची संख्या ही अशी वाढत असते आणि नंतर ते एक सॅच्युरेशनला जातं. आणि ज्या वेळेला हे प्लाझ्माचे ऍक्टिव्ह स्पीसीस आहेत त्याच्यानंतर आपण प्लाझ्मा बंद केला तरी ते ऍक्टिव्ह स्पीसीस तसेच त्या चेंबरमध्ये राहतात. अर्थात त्याची संख्या हळूहळू कमी होत जाते आणि जोपर्यंत ते ऍक्टिव्ह स्पीसीस आहे तोपर्यंत रासायनिक अभिक्रिया ह्या त्या पृष्ठभागावर घडत राहते. तर दुसरी जी पल्स आहे प्लाझ्माची ती दुसरी पल्स हे संपूर्ण ऍक्टिव्ह स्पीसीस संपण्याच्या आधी जर आली तर ते खूप त्याचा परिणाम चांगला राहतो आणि याच्यामध्ये आपण इफेक्टिव्ह पॉवर ही कमी वापरली जाते. तर ह्या स्लाइडमध्ये इथे तुम्ही हा जो ग्राफ आहे तो जर बघितला तर हा ऑन टाइम आपण 10 मिलीसेकंद कॉन्स्टंट ठेवलेला आहे आणि ऑफ टाइम आपण हा बदलतो आहे तो 10 म्हणजे कंटिन्युअस प्लाझ्मा आहे. 10 मिलीसेकंद 25 मिलीसेकंद 50 मिलीसेकंद 100 200 असा आपण हे करतोय. तर ज्या वेळेला आपण
प्लाझ्माचा ऑफ टाइम वाढवतो त्यावेळेला असं होतं की मोनोमरचं पुढे अजून फ्रॅगमेंटेशन हे टाळलं जातं आणि हे जे ऍक्टिव्ह स्पीसीस आहेत हे पृष्ठभागावरती सबस्ट्रेटच्या बसायला त्यांना अवधी मिळतो आणि त्यामुळे थिकनेस, डिपॉझिशनचा जो काही थिकनेस आहे तो वाढत जातो आणि हे तिथे दाखवलेलं आहे. परंतु एका विशिष्ट ऑफ पिरियडच्या नंतर तुम्ही पुन्हा जर जास्त ऑफ पिरियड वाढवला तर हे साहजिकच आहे की आता हा दीर्घकाळ ऑफ झालेला आहे, त्यामुळे आता तिथे ऍक्टिव्ह स्पीसीस फारशा शिल्लकच राहिल्या नाही, त्यामुळे डिपॉझिशनचा रेट कमी होतो. तर कंटिन्युअस वेव्ह प्लाझ्मा जर असेल तर त्याच्यामध्ये प्लाझ्मा पॉलिमरायझेशन मध्ये एक आहे की डिपॉझिशन आणि एचिंग, ॲब्लेशन ह्या एकाच वेळेला घडणाऱ्या गोष्टी आहेत. तर पॉलिमरायझेशन मध्ये जर डिपॉझिशन प्रॉमिनंट असेल तर आपल्याला एक काही थिकनेस डिपॉझिट झाल्याचा आपल्याला मिळतो, पण एचिंग पण असल्यामुळे तर जो पृष्ठभाग आहे तो तितकासा असा काय म्हणूया आपण गुळगुळीत न राहता तो ओबडधोबड सरफेस आहे. इथे तुम्ही बघा, इथे सुद्धा. पण ज्या वेळेला आपण हा ऑफ टाइम 10 वरून 25, 25 वरून 50 मिलीसेकंद करतो आणि ऑन टाइम मी कॉन्स्टंट ठेवला आहे, सुरुवातीचा 10 मिलीसेकंद, इथे पण 10 मिलीसेकंद ऑन, इथे पण 10. ज्या वेळेला आपण ऑफ टाइम वाढवतो त्यावेळेला जे प्लाझ्माच्या चेंबरमध्ये जे काही ऍक्टिव्ह स्पीसीस आहेत त्यांना ह्या सबस्ट्रेटच्या पृष्ठभागावर बसायला अवधी मिळतो आणि त्याच्यामध्ये लॅटरल मुवमेंट सुद्धा होऊ शकते आणि म्हणून हा जो डिपॉझिट झालेली जी काही लेअर आहे, थर आहे, तर ती अतिशय स्मूथ म्हणजे गुळगुळीत होत जाते जसं जसं आपण हा ऑफ टाइम वाढवत जातो तसं. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं की तुलना केली पल्स प्लाझ्मा आणि कंटिन्युअस वेव्ह प्लाझ्मा, तर तुमच्या लक्षात असं येईल की पल्स प्लाझ्मामध्ये इफेक्टिव्ह पॉवर ही खूप कमी लागते. कारण आपण इक्विव्हॅलंट पॉवर जर काढायचं असेल वॅटेजमध्ये पल्स प्लाझ्माचं तर त्याला एक सूत्र आहे, ते म्हणजे प्लाझ्मा किती वेळ ऑन आहे ते त्याला भागिले प्लाझ्माचा ऑन अधिक ऑफ टाइम, आणि ऑन अधिक ऑफ टाइम म्हणजे ड्युटी सायकल, आणि गुणिले टोटल प्लाझ्माची पॉवर. आता आपण असं जर गृहीत धरलं की आपली प्लाझ्माची पल्स 10 मिलीसेकंद ऑन आणि 50 मिलीसेकंद ऑफ आहे, तर ड्युटी सायकल झालं 60. 10 भागिले 60 गुणिला टोटल पॉवर जर 150 वॅट असेल तर इफेक्टिव्ह पॉवर फक्त 25 वॅट आहे. म्हणजे पॉवरची रिक्वायरमेंट सुद्धा कमी होते पल्सिंग नेचरमध्ये. आणि याचा आम्ही पल्सिंग नेचरचा अतिशय सुयोग्य असा आपण वापर करू शकतो. तो असा आहे की ज्या पद्धतीने आपण पल्स बदलतो, ड्युटी सायकल बदलतो, त्या पद्धतीने पृष्ठभागावरची केमिस्ट्री सुद्धा आपण बदलू शकतो. आता इथे मी लिहिलेलं आहे बघा, इथे 1/2 याचा अर्थ पहिला आकडा जो आहे तो ऑन टाइम आहे आणि दुसरा जो आकडा आहे 2 तो ऑफ टाइम आहे. तर अशा पद्धतीने ऑन आणि ऑफ ह्या वेळा लिहिलेल्या आहेत आणि मिलीसेकंद मध्ये आहेत या. तर हे सगळ्यात खालचा जर ग्राफ बघितला तर त्याच्यामध्ये 1 मिलीसेकंद ऑन आहे प्लाझ्मा, 2 मिलीसेकंद ऑफ आहे आणि हे रिपीट होतं पुन्हा पुन्हा. तर यामध्ये हा जो लाल रंगाचा जो दाखवलेला भाग आहे तर तो FTIR स्पेक्ट्रा आहे हा बेसिकली. तर तो CH ग्रुपसाठी आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर आहे. आणि हा निळ्या रंगाचा जो आहे तो OH ग्रुपसाठी, तो अतिशय कमी आहे. आणि आम्हाला ही एक अशा फिल्म बनवायच्या होत्या की ज्याच्यामध्ये आपण म्हणूया की हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक हे यांची वेगवेगळ्या पद्धतीचं असणार आहे. तर आम्ही ड्युटी सायकल बदलली, म्हणजे ऑन टाइम आम्ही 1 मिलीसेकंद प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट ठेवला आहे, ऑफ टाइम आम्ही 2, 5, 10, 20, 30 मिलीसेकंद असा आम्ही वाढवत नेलेला आहे. आणि जसा जसा आपण ऑफ टाइम वाढवतो तसं तसं मोनोमरचं जो फंक्शनल ग्रुप आहे त्याचं फ्रॅगमेंटेशन हे टाळलं जातं. आणि ह्यासाठी आम्ही ॲलिल अल्कोहोल असा मोनोमर वेपर घेतल्यात आणि मग जी काही फिल्म डिपॉझिट झाली ती मग आपण त्याला पॉली ॲलिल अल्कोहोलच्या फिल्म झाल्यात. तर त्याच्यामध्ये आम्ही OH ग्रुपचं रिटेन्शन म्हणजे मोठ्या प्रमाणावरती OH ग्रुप त्या फिल्मच्या सरफेसवरती आम्ही ठेवू शकलो. आणि त्याच प्रमाणात हा CH कमी झाला. आणि ह्या ज्या फिल्म्स निर्माण झाल्यात तर सगळ्यात तपासण्याचं सोपं माध्यम म्हणजे त्याच्यावरती पाण्याचा थेंब टाकायचा. तो थेंब टाकल्यानंतर त्याचा आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घेतो. जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी असेल तर याचा अर्थ असा आहे की हे जलस्नेही होत आहे, आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट खूप मोठा असेल तर हे जलद्वेषी होत आहे. आणि त्याच्यामधला सुद्धा आपण हे करू शकतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर आम्ही इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मोजला आहे ऑफ ऍज अ फंक्शन ऑफ टाइम.
जसं जसं ऑफ टाईम आपण वाढवतो प्लाझ्माचा तसं तसं OH ग्रुपची संख्या वाढत जाते पृष्ठभागावर आणि हा कॉन्टॅक्ट अँगल कमी 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 होतो, म्हणजे अतिशय हा जलस्नेही व्हायला लागतो. कधी कधी काही ऍप्लिकेशनच्या वेळेला आपल्याला खूप असं जलस्नेही पण नको, खूप असं जलद्वेषी नको, असं मधलं काहीतरी हवं असेल तर त्यावेळेला आपल्याला ही पल्स प्लाझ्मा उपयोगात येतो, की तुम्ही ड्युटी सायकल प्लाझ्माचा ऍडजस्ट करा आणि मग आपल्याला ज्या पद्धतीचा पृष्ठभाग हवा आहे ते आपण करू शकतो. म्हणजे आपण काय करतो तर आपण ह्या अतिशय सिस्टमॅटिकली ड्युटी सायकल प्लाझ्माची बदलतो आणि त्याचा परिणाम असा होतो की जी फिल्मची कंडिशन आहे, पृष्ठभागाची जी कंडिशन आहे किंवा जी केमिस्ट्री आहे ती आपण मोठ्या प्रमाणावर बदलू शकतो. हा त्याचा फायदा आहे. तर याचा आम्ही उपयोग कुठे केला तर आता मी काही केस स्टडीज दाखवणार आहे. तर आम्हाला एक काम करायचं होतं की ह्युमन एंडोथेलियल सेल्स ह्या ग्रो करायच्या होत्या आणि त्याच्यासाठी बाजारामध्ये स्टँडर्ड अशा टिश्यू कल्चर प्लेट्स मिळतात, तर त्याच्यावरती आपण ह्या ग्रो करू शकतो. पण आम्ही त्या पृष्ठभागाला अजून चांगला कसा करता येईल तर त्या अनुषंगाने आम्ही केलं. आणि लिटरेचरमध्ये हे आहे की जर तुम्ही कार्बॉक्सिलिक ग्रुप जर त्या पृष्ठभागावरती जोडू शकलात तर ज्या पेशी आहेत त्यांची वाढ, त्यांचा प्रसार हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि म्हणून आम्ही व्हिनाइल ॲसिटिक ऍसिड हा प्रिकर्सर मोनोमर घेतला, त्याच्या वेपर्स आम्ही प्लाझ्मा चेंबरमध्ये पाठवल्यात आणि आम्ही त्या पृष्ठभागावरती डिपॉझिशन करू शकलो. आणि मग आम्ही वेगवेगळ्या पल्सिंगचं केलं. कंटिन्युअस वेव्ह मध्ये आम्हाला 3.6% कार्बॉक्सिलिक ग्रुप मिळाले. मग 10-30 अशी पल्स वापरली, म्हणजे 10 मिलीसेकंद ऑन 30 मिलीसेकंद ऑफ, तर 6.2 दशांश अशा पद्धतीचे कार्बॉक्सिलिक ग्रुप आम्हाला इतके मिळालेत. आणि शेवटी आम्ही ज्या वेळेला ऑन टाइम कमी केला आणि ऑफ टाइम थोडा वाढवलेलाच आहे. ओके, तर इथे ही ड्युटी सायकल बदलली तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर कार्बॉक्सिलिक ग्रुप आपण हे करू शकलो. आणि हा XPSचे हे प्लॉट्स आहेत आणि ह्या XPS वरनं आपण काढू शकतो की किती प्रमाणामध्ये आहेत. तर शेवटी आपण जास्त 9% एवढा कार्बॉक्सिलिक ग्रुप ज्या वेळेला हे टाकले त्यावेळेला पेशींची संख्या, त्याच्यावर वाढ आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळलेला आहे. दुसरं एक आहे की ह्या कंपनीसाठी मी काही काम केलं होतं. तर एंटेरिक कोटिंग आपण प्लाझ्माच्या मदतीने डेव्हलप केलं होतं, प्लाझ्मा पॉलिमरायझेशनने, आणि त्यातही आपण पल्स प्लाझ्मा वापरलेला होता. तर एंटेरिक कोटिंग काय आहे तर एंटेरिक म्हणजे छोटं आतडं, आणि कोटिंग त्या औषधी पावडर असेल की त्याच्यावरती हे कोटिंग करायचं. आणि हे कोटिंग ज्या वेळेला जठरमध्ये जाईल औषधी कोटिंग असलेली तर जठरमध्ये ते कोटिंग तसंच्या तसं शाबूत राहणार. आणि हे ज्या वेळेला आतड्यामध्ये जाणार, छोट्या आतड्यामध्ये, त्यावेळेला ते कोटिंग आपोआप निघून गेलं पाहिजे, विरघळलं पाहिजे. तर अशा प्रकारचं जे कोटिंग असतं त्याला आपण pH सेन्सिटिव्ह कोटिंग म्हणतो. का तर जठरमधलं जे pH आहे ते असा 3 आहे, म्हणजे खूप ऍसिडिक आहे. आणि त्या तुलनेने छोट्या आतड्यातला pH हा 5.5 आहे, म्हणजे तितकंसं ऍसिडिक नाहीये. बरोबर. तर असे कोटिंग्स की जे 3 pH ला हे शाबूत राहतील, पण pH ज्या वेळेला त्याचा वाढणार 5, 5.5, 6 होईल त्यावेळेला ते कोटिंग निघून गेलं पाहिजे. तर अशा प्रकारचं कोटिंग आम्ही पल्स प्लाझ्मा पॉलिमरायझेशनने केलं. आणि हे का करावं लागतं तर त्याला 3 कारणं आपण मानूया. पहिलं जे आहे की आपल्याला स्टमकवरती काही औषधीचा असा वाईट असा परिणाम होतो. उदाहरणार्थ आपण पेन किलर जर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ घेतले तर स्टमक म्हणजे जठरच्या आतल्या बाजूला तिथलं वातावरण खूप असं आम्लधर्मी असतं, म्हणजे ऍसिडिक असतं. तर त्याच्यासाठी लायनिंग दिलेल्या असतात निसर्गाने. आणि जर आपण असं नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग पेन किलर्स घेतलेत तर हे त्या स्टमकवर जे लायनिंग आहे, प्रोटेक्टिव्ह असे जे थर आहे, तर तो थरावरती त्याचा वाईट परिणाम होतो आणि तिथे ते खरवडलं जातं आणि तिथे जखम होऊन पोटामध्ये जखम होते आणि अल्सर निर्माण होऊ शकतो. तर असा हा ड्रगचा, औषधीचा घातक परिणाम स्टमकवर पण होऊ शकतो. किंवा स्टमकमध्ये ऍसिड असतं तर ते ऍसिड काही वेळेला ड्रगला खराब करतो किंवा आपल्याला मग त्याने नॉशिया पण येऊ शकतो.
आता कधी आपल्याला काही वेळा ओमिप्राझॉल घ्यावं लागतं. आता ओमिप्राझॉल जर स्टमकमध्ये तसंच्या तसं गेलं तर त्या स्टमकच्या ऍसिडमध्ये ओमिप्राझॉल हे खराब होतं आणि त्यामुळे ते तितकंसं परिणामकारक ठरत नाही. आणि ते परिणामकारक ठरण्यासाठी ओमिप्राझॉलवरती एंटेरिक कोटिंग जर केलं तर तो स्टमकमध्ये तो खराब होणार नाही आणि ज्या वेळेला ते इंटेस्टिनमध्ये जाईल त्यावेळेला ते कोटिंग निघून जाईल आणि इंटेस्टिन म्हणजे आतडं, लहान आतडं हे त्या औषधीला पूर्ण शोषून घेईल. आणि तिसरं आहे की कॉस्ट इफेक्टिव्हनेस. हे कशासाठी तर काही वेळेला आपल्याला न्यूट्रासिटिकल्स किंवा काही प्रोटीन्स असतील किंवा काही गोष्टी अशा सप्लिमेंटरी घ्याव्या लागतात, कारण आपण जे रोज अन्न खातो त्यातनं पुरेशा गोष्टी आपल्याला पोषक तत्व मिळतीलच असं नाही. त्यामुळे आणि जर असं आपण फूड सप्लिमेंट्स पूरक अन्न जर आपण घेत असू आणि त्यातलं जर काही ह्या जठरमधल्या आम्लधर्मीय गुणधर्मामुळे जर ते खराब होत असेल म्हणजे 30% खराब झालं, 40%, तर आपण जेवढं खर्च करतोय तर तेवढं आपल्याला मिळत नाहीये, कारण जेवढं खराब झालं तेवढे पैसे आपले वाया गेलेत. आणि म्हणून हे एंटेरिक कोटिंग अशा बाबतीमध्ये गरजेचं असतं. आता आपल्याकडे मार्केटमध्ये एंटेरिक कोटेड औषधी आहे, म्हणजे इकोस्प्रिन आहे, ऍस्प्रिन मूळ त्याचं एपीआय ऍस्प्रिन आणि त्याच्यावरती एंटेरिक कोटिंग केल्यामुळे त्याचं नाव इकोस्प्रिन केलेलं आहे. तर ती चांगली आहे गोळी, पण खऱ्या अर्थाने प्रत्येक म्हणजे आधी पावडर असते, पावडरवरनं आपण ते दाब देऊन, विशिष्ट असा दाब देऊन गोळी बनवली जाते, टॅबलेट बनवली जाते आणि त्या गोळीवरती कोटिंग असतं. खरं जर बघितलं तर प्रत्येक पावडर जो आहे औषधाची पावडर त्याच्यावरती हे आवरण दिलं पाहिजे एंटेरिक कोटिंगचं आणि नंतर टॅबलेट बनवली पाहिजे, ते जास्त उपयोगाचं ठरेल. आणि त्याच्या काही क्रायटेरियाज आहेत, आता मी ही स्किप करतो. तर त्यासाठी आम्ही हा 360 डिग्री रोटेटिंग प्लाझ्मा रिॲक्टरची निर्मिती केली आयसीटी मध्ये, की सगळ्या बाजूने ते कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे. हा त्याचा ऍक्च्युअल असं हे चित्र आहे, फोटोग्राफ आहे माझ्या प्रयोगशाळेमधला, आयसीटी मधल्या. इथे इलेक्ट्रोड्स हे बाहेरून लावलेले आहे आणि इथे 3 प्रोट्रूड्स केलेले आहेत की जेणेकरून जे नॅनो पार्टिकल्स किंवा सब मायक्रॉन साईज पार्टिकल्स असतील ते प्रत्येक रोटेशनला असे वर जातील आणि परत खाली पडतील आणि सगळ्या बाजूला ती प्लाझ्माची ट्रीटमेंट मिळेल. आता हा व्हिडिओ जर आपण बघितला तर इथे तुमच्या लक्षात येईल की हा 360 डिग्री रोटेटिंग असा प्लाझ्मा रिॲक्टर आहे. 360 अंशामध्ये हा आपण फिरवतो आहे आणि प्रत्येक रोटेशनला जे काही आपण पार्टिकल्स टाकलेले आहेत औषधाचे किंवा कुठलेही असू शकतात ते, तर त्यांना प्लाझ्मा ट्रीटमेंट ही चांगली मिळते. आणि पल्स प्लाझ्मा काय असतो तर इकडे मी त्याचं जे फिरणं आहे ते थांबवलेलं आहे ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि प्लाझ्माला पल्सिंगमध्ये केलंय. म्हणजे तो जो ऑन ऑफ असतो तो इतका कमी वेळ असतो, मिली सेकंदमध्ये असतो. फ्लिकरिंग आपण ज्याला म्हणतो प्रकाशाचा, तर हा पल्स प्लाझ्मा आहे. तर आता आम्ही जे काही कोटिंग केलेलं आहे ते किती परिणामकारक आहे आणि त्याचा आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये ते कसं बघता येईल याच्यासाठी आम्ही एक प्रयोग केला. तो म्हणजे आम्ही लाल रंगाचे जे डायचे पार्टिकल्स असतात, पावडर असते, आपण होळीला पावडर लावतो लोकांच्या चेहऱ्याला वगैरे, तर त्या पद्धतीचं. तर तसा लाल रंगाचा आम्ही पावडर घेतली आणि त्याला ह्या 360 अंशामध्ये जो सतत फिरत राहतो प्लाझ्मा रिॲक्टर त्याच्यामध्ये टाकून आम्ही त्याच्यावरती कोटिंग केलं. आणि इकडे ह्या डाव्या बाजूच्या बीकरमध्ये म्हणजे आम्ही जे पार्टिकल टाकणार आहोत, अर्थात ह्या दोन्ही बीकर मधलं पीएच जे आहे ते आता आपण जठरचा जो पीएच आहे 3च्या जवळपास तो ठेवलेला आहे. आणि एका बीकरमध्ये म्हणजे डाव्या बाजूच्या बीकरमध्ये ज्या लाल रंगाचे डायचे पार्टिकल की ज्यांना कोटिंग केलेले नाही ते टाकणार आणि इकडच्या बाजूला उजव्या बाजूला आम्ही कोटिंग केलेले पार्टिकल टाकणार. तर आता तुम्ही बघा, तर आपण आणि हे टेस्ट करताना सुद्धा रिगरस कंडिशनला टेस्ट करतोय, मॅग्नेटिक स्टरर वगैरेच्या मदतीने आपण ते हलवतो आहे पाणी चांगलं. तर इकडे डाव्या बाजूच्या याच्यामध्ये कोटिंग न केलेलं असल्यामुळे ते तात्काळ आपल्याला लाल रंग दिसतोय. आता एक इमॅजिन करा की कोटिंग केलेल्या याच्यामध्ये सुद्धा एक 5-10% जर रंगाचे पार्टिकल्स कण
व्यवस्थित झाले नसतं कोटिंग किंवा त्या कोटिंगला काही क्रॅक्स असते तरी सुद्धा इथे काहीतरी रंग दिसला असता. याचा अर्थ असा आहे की हे जे काय कोटिंग केलेलं आहे तर ते खूपच परिणामकारक असं कोटिंग आहे. आणि ह्या दोन्ही सिलेंडर्समध्ये इथे आम्ही एक सोल्युशन ठेवलेलं आहे बफर, की जे टाकल्यानंतर ह्या बीकरचा पीएच हा 5.5 होईल. म्हणजे पीएच बदलण्यासाठी आता आम्ही इकडे बेस सोल्युशन टाकतोय आणि पीएच बदलल्याबरोबर तुमच्या लक्षात असं येईल की उजव्या बाजूला आता पीएच बदललेला आहे आणि ते कोटिंग निघालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने ते एंट्री कोटिंग काम करतं. मग आम्ही काय केलं पुढे, तो तर एक व्हिज्युअल इफेक्ट येण्यासाठी तो एक वेगळा प्रयोग केला होता आणि हे आम्ही हे आर्टिकल जर्नल ऑफ ड्रग डिलिव्हरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पब्लिश केलेलं आहे. तर याच्यामध्ये आम्ही ओमिप्राझॉल घेतला होता, ड्रगचे पार्टिकल्स. तर ते प्लाझ्मा पॉलिमरायझेशनने आम्ही त्याच्यावरती हे 2 पद्धतीचे हे घेतले होते मोनोमर, मिथॅक्रिलिक ऍसिड आणि मिथाइल मिथॅक्रिलेट, आणि याचा 1:2 ह्या प्रमाणात जर रेशो घेतला तर योग्य त्या पद्धतीचं होतं. आणि हे दोन्ही मोनोमर जे आहे ते FDA अप्रूव्ड आहेत ह्या कामासाठी. तर त्यांचं आम्ही ह्या प्रत्येक पार्टिकल्स वरती असं कोटिंग करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही ही एक गोळी बनवलेली आहे, टॅबलेट बनवलेली. मग असं होतं की अशी टॅबलेट जेव्हा आपण घेतो त्यावेळेला ही जठरमध्ये गेल्यानंतर ती टॅबलेट ही त्याचे तुकडे तुकडे होऊन कण कण असे स्वतंत्र होतात, पण प्रत्येक कणावरती हे कोटिंग आहे. आणि म्हणून याचा हा कंटिन्युअस असा सप्लाय आपल्या आतड्यामध्ये जात राहतो. म्हणजे एकाच वेळेला गोळी आतड्यात न जाता त्या गोळीचे कणकण असे एकामागून एक असे आतड्यामध्ये जातील आणि जसे ते लहान आतड्यामध्ये पोहोचतात तसं त्याच्यावरचं आवरण हे निघून जातं. आता 18 स्लाइड बाकी आहेत. ते डिसइंटिग्रेट झालं आवरण. आणि आता हा जो ओमिप्राझॉल ड्रग आहे हा ह्या लहान आतड्यामध्ये आहे आणि आता लहान आतडं तो ओमिप्राझॉल ड्रग हा शोषून घेऊ शकतं. तर ह्या पद्धतीने आपल्याला अतिशय योग्य त्या ठिकाणी हा ड्रग पोहोचतो आणि कमी मात्रेत दिला तरी तो वाया गेलेला नाहीये. कारण जर तो ह्या जठरमध्ये तो जर रिलीज झाला असता तर तो तेवढासा परिणामकारक ड्रग राहिला नसता इंटेस्टिन पर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे कमी प्रमाणात जरी औषधी दिली तरी ते चांगलं राहतं. हा एक त्यातला भाग आहे. आणि मग आम्ही हा वेगवेगळ्या पीएचला US फार्माकोपियाच्या स्टँडर्ड प्रमाणे ते टेस्टिंग करावं लागतं. 1.2 बफरमध्ये पण आणि 6.8 असा पीएचच्या बफरमध्ये हे टेस्टिंग आम्ही केलेलं आहे आणि चांगले रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण हे सिमिलर आहे, म्हणजे मी हे स्किप करू शकतो. अजून एक आम्ही काम केलेलं आहे ते म्हणजे ICT मध्ये फार्मा डिपार्टमेंटच्या सहकार्याने हे काम केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही HIV एड्ससाठी जो एक ड्रग वापरला जातो रिटोनावीर नावाचा, तर त्याच्यावरती आम्ही काम केलेलं आहे. आता नवीन जे औषधी बाजारात येते आहे तर त्यातल्या 40% औषधी ह्या पुअरली वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे त्यांचं विद्राव्यता तेवढी नाहीये, ते सहजासहजी पाण्यात विरघळत नाही. आणि एक असं हे आहे काय म्हणूया आपण, एक थंब रूल आहे की जर एखादा ड्रग हा पाण्यात विरघळत नसेल तर म्हणजे त्याची सोल्युबिलिटी नसेल, विद्राव्यता नसेल, तर त्याची बायो अवेलेबिलिटी ही लिमिटेड असते. आणि जे औषधी पाण्यात चांगली विरघळते ती बॉडीत पण चांगली ऍब्सॉर्ब होते. हे असं एक साधारणतः एक ठोकताळा आपण म्हणतो तर त्या पद्धतीचा आहे. तर त्यामुळे आता हा रिटोनोव्हिर जो ड्रग आहे तर तो इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर, म्हणजे तो पाण्यामध्ये जवळजवळ किंवा ॲक्वियस फ्लुइडमध्ये तो तसा विरघळत नाही. अर्थात ह्या ज्या काही औषधी असतात ह्या पाण्यात विरघळण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती आहेत की त्याचं जी पार्टिकल साईज आहे, कणांचा आकार कमी कमी करत गेला तरी त्याचं आपण विद्राव्यता वाढवू शकतो किंवा त्याचं आपण सॉल्टमध्ये रूपांतर केलं तरी. पण सॉल्टमध्ये रूपांतर करण्याचा एक धोका असा असतो की तो ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट जो असतो तो त्याची जी ऍक्टिव्हिटी असते ती पण कमी होऊ शकते. तर ज्या काही मेथड्स आहेत त्याचं काही लिमिटेशन्स आहेत. आम्ही प्लाझ्माने काय केलं तर फक्त सरफेसवरती थोडासा बदल केला, म्हणजे जो बल्क आहे तो तसाच ठेवला, म्हणजे त्याचं ऍक्टिव्हनेस जो आहे फार्मास्युटिकलच्या अँगलने तो तसाच राहिला. आम्ही यामध्ये NMR केला, अर्थात मी तो सगळा डेटा दाखवणार नाही इथे, त्याची गरज पण नाहीये.
तर ते सगळं आम्ही सिद्ध केलं की हे खूप त्याचा जो ऍक्टिव्हपणा आहे फार्मास्युटिकल ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटचा तो तसाच राहतो, पण त्याची विद्राव्यता सोल्युबिलिटी वाढते, अशा पद्धतीचा आहे. तर याच्यामध्ये आम्ही पल्स प्लाझ्माचा वापर करून ह्या स्लाइडमध्ये तुमच्या लक्षात येईल की सोल्युबिलिटी ह्या इथे अनट्रीटेड जो आहे त्याची सोल्युबिलिटी फक्त 16 मायक्रोग्रॅम पर ml आहे. प्लाझ्मा ट्रीटमेंट नंतर ती वाढत वाढत जाऊन 90-95% जाते. आणि ह्या बाटल्यांमध्ये दाखवलेलं आहे बाजूच्या की प्लाझ्मा ट्रीटमेंट न करता ते तसा तो ड्रग आहे, पाणी बाजूला आहे आणि तो ड्रग बाजूला आहे. पण प्लाझ्मा ट्रीटमेंट दिल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने विद्राव्य झालेला आहे पाण्यामध्ये. आणि असा जर विद्राव्य असेल तर त्याचं इंट्रिन्सिक डिझोल्युशन रेट पण चांगला असतो आणि तो आपल्याला अवेलेबल होतो बॉडीला ऍब्सॉर्ब करण्यासाठी. तर हे कोटिंग कसं असतं याच्यासाठी आम्ही हा एक टीएमचा फोटोग्राफ काढलेला आहे की हे 2 ते 3 नॅनोमीटरचं कोटिंग आहे. आता फक्त एक 4-5 स्लाइड्स आहेत, फक्त दाखवायच्या आहेत त्या. कार्बन नॅनो पार्टिकल्स. हॅलो, ऐकायला येत आहे सर? हो सर, ऐकायला येत आहे आणि खूप छान चाललंय व्याख्यान, पण आपल्याला वेळेचा पण बघू. हो, एक 4-5 स्लाइड्स आहेत सर. हो सर, कारण आपल्याला काही प्रश्न पण आले चालेल. तर कार्बन नॅनो पार्टिकल्स हे जलद्वेषी आहेत, त्यामुळे ते पाण्यात टाकलेल्या ह्या बीकरमध्ये एकाच ठिकाणी हे झालेले आहेत, जमा झालेले आहेत. पण त्याला आम्ही ज्या वेळेला OH ग्रुप आणि कार्बॉक्झिलिक ग्रुप वगैरे अशा पद्धतीचे आपण जलस्नेही फंक्शनल ग्रुप्स म्हणूया, ते ज्या वेळेला जोडले त्यावेळेला पाण्यात टाकल्याबरोबर तुम्ही बघू शकता की हे कशा पद्धतीने छान असे डिस्पर्स झालेले आहेत. मग आपण इथे हायड्रोफोबिक पासून हायड्रोफिलिक केलं, जलद्वेषी पासून जलस्नेही केलेले पार्टिकल्स आहेत. तर उलट पण आपण करू शकतो. झिओलाइट हे पाण्यामध्ये अतिशय छान पद्धतीने डिस्पर्स होतात, मग हे म्हणजेच जलस्नेही आहेत, तर त्याला आम्ही जलद्वेषी पण केलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघा हायड्रोफोबिक केल्यानंतर मग हे खूप असं हायड्रोफोबिक केले जलद्वेषी. पण मधली स्टेज पण आपल्याला करता येऊ शकते. आता उदाहरणार्थ ह्या पहिल्या बाटलीमध्ये बघा पाणी आणि हेक्झेन असं ठेवलेलं आहे. तर TiO2 ओरिजिनली ते जलस्नेही असल्यामुळे घेतलेलं, तर ते पाण्यामध्ये खूप छान पद्धतीने गेलेलं आहे, पण हेक्झेनमध्ये नाही गेलं. नंतर आम्ही त्याला खूप असा जलद्वेषी बनवलं आणि त्या हेक्झेनमध्ये डिस्पर्स झालंय, पाण्यात नाही. पण मग आम्ही त्याची हायड्रोफिलिसिटी हायड्रोफोबिसिटी अशी मॉडरेट मधल्या याच्यामध्येच कुठेतरी ऍडजस्ट केल्यामुळे ते दोन्ही मीडियम मध्ये छानपैकी जात आहे. अशा पद्धतीचंही आम्ही डेमॉन्स्ट्रेट केलंय. हे एक काम असं होतं की जिथे एक पोअर साईज कंट्रोल करायची होती आणि याच्यामध्ये सिंगल पोअर, एक बारीक असं छिद्र असलेलं सिंगल पोअरचं मेम्ब्रेन, आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये इलेक्ट्रिक फील्डच्या इन्फ्लुएन्स खाली हा डीएनएचा मॉलिक्यूल एका बाजूकडनं दुसऱ्या बाजूकडे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड तो पास ऑन करायचा होता. पण ओरिजिनली ह्या जे मार्केटमध्ये अवेलेबल होतं ते छोट्यात छोटं म्हणजे 300 नॅनोमीटरचं होलवालं मेम्ब्रेन अवेलेबल होतं. मग आम्ही प्लाझ्मा पॉलिमरायझेशन करून ते कमी कमी करत 10 नॅनोमीटरचं आणलं आणि याच्यावरची सरफेस केमिस्ट्री पण अशी केली की जेणेकरून जो मॉलिक्यूल आहे हा तो याच्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे, आकर्षिला गेला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने तो मध्ये येतो, ह्या मेम्ब्रेन मधनं ज्या वेळेला तो पास होतो त्यावेळेला जे करंट लावलेलं आहे व्होल्टेज ते खाली येतं. आणि प्रत्येक वेळा ज्या वेळेला इथे ही पल्स अशी खाली आलेली आहे याचा अर्थ असा आहे की त्या वेळेला तो हा डीएनएचा मॉलिक्यूल हा ती बॅरियर क्रॉस करतोय, मेम्ब्रेनच्या होलमधनं जातोय. तर हा एक असा प्रयोग केलेला होता. त्याच पद्धतीने एका विशिष्ट अशा ऍप्लिकेशनसाठी एक मोठा असा मॉलिक्यूल हा पॉलीप्रॉपिलिनच्या मेशवरती जोडायचा होता. पण पॉलीप्रॉपिलिनची जी पृष्ठभागाची जी एनर्जी असते ती कमी आहे, म्हणजे आपण त्याला सरफेस टेन्शनही म्हणतो, ती कमी आहे. त्यामुळे असा मॉलिक्यूल जोडणं ते शक्य नव्हतं. मग आम्ही प्लाझ्मा पॉलिमरायझेशनने त्याच्यावरती COOH ग्रुप जोडलेत आणि नंतर वेट केमिस्ट्रीच्या मदतीने हा OH ग्रुप काढून तिथे हा NH ह्या मॉलिक्यूलचा जोडला आणि तेव्हा कुठे हा मॉलिक्यूल ह्या पृष्ठभागावरती इमोबलाइज करता आला. ओके, मला वाटतं ही लास्ट स्लाइड आहे. तर आम्ही प्लाझ्मा पॉलिमरायझेशनने हायली अँटी मायक्रोबियल असा सरफेस पृष्ठभागाची निर्मिती केली.
तर सिलिकॉन चे कुपन्स घेतलेत जे ब्रेस्ट इम्प्लांट मध्ये वापरले जातात. तर त्याच्यावरती सुटेबल असं सुयोग्य वातावरण जर दिलं तर बॅक्टेरिया कसे ग्रो होऊ शकतात आणि ते किती झालेले आहेत, तर ते 10⁵ to 10⁶ ह्या ऑर्डरमध्ये ते ग्रो झालेले आहेत. आणि हा ACM पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता तिथे. आणि आम्ही ज्या वेळेला त्याच्यावर डायफिनाइल डायसेलेनियमचं कोटिंग केलं प्लाझ्मा पॉलिमरायझेशनच्या मदतीने, तर ते काही शेक फक्त ते इथे दिसत पण नाही ते ग्राफमध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणावरती हायली अँटीमायक्रोबियल असा पृष्ठभाग आपण तयार करू शकलो आणि याच्यावरती बॅक्टेरियल ग्रोथ अशी ह्या ACM मध्ये आपल्याला दिसत नाहीये. आणि ह्या पेट्री डिशमध्ये तुम्ही झोन ऑफ इनहिबिशन आपण बघू शकता की ते एक निर्देशांक असतो की किती अँटीमायक्रोबियल सरफेस झालेला आहे. आणि जर आपण असे बनवू शकलो आणि कॅथेटर असेल किंवा जे काही इम्प्लांट्स असतील त्याच्यावर जर असे कोटिंग आपण करू शकलो तर आपल्याला त्याच्यावर बॅक्टेरियल ग्रोथ होणार नाही किंवा अतिशय कमी होईल. तर आपल्याला अँटीबायोटिक्सची गरज पण कमी लागणार. तसंच आम्ही अन्न प्रक्रियेमध्ये सुद्धा प्लाझ्माचा वापर केलेला आहे. आणि जो ब्राऊन राईस आहे तो म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने चांगला असतो. त्याच्या बाह्य आवरणामध्ये पोषक तत्व असतात, पण आपल्याला दिसायला चांगला पॉलिश्ड राईस व्हाईट असतो म्हणून तो खायला आवडतो. तर आम्ही ह्या प्रयोगामध्ये असं केलं की कोल्ड प्लाझ्मा एअर प्लाझ्माचा वापर करून आम्ही तो जो ब्राऊन राईस आहे त्याचा पृष्ठभाग हा आम्ही जलस्नेही बनवला. आणि ज्या योगे त्याने पाणी चांगलं शोषून घेतलं, त्याला लागणारा जो स्वयंपाकाला लागणारा टाइम आहे तो कमी झाला, त्याने पाणी शोषण्याचं प्रमाण वाढलं आणि पाणी चांगलं शोषायला लागल्यामुळे त्याचा हार्डनेस कमी झालेला आहे आणि व्हाईटनेस इंडेक्स पण वाढलेला आहे. या बाकीच्या गोष्टी नाही म्हटल्या तरी मी बोललो तरी चालेल इथे. तसंच जे बीज असतं त्याचं जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता ही प्लाझ्माचं पाणी जर त्याला दिलं तर उगवण क्षमता वाढते, हेही आम्ही बघितलेलं आहे. किंवा प्लाझ्मा टॉर्चच्या मदतीने पाणी हे आपण ऍक्टिव्हेट करू शकतो, त्याला आपण प्लाझ्मा ऍक्टिव्हेटेड वॉटर म्हणतो. ते पाणी जर आपण वनस्पतीला दिलं तरी सुद्धा वनस्पतीची रोपट्याची वाढ चांगली होते. तर ह्या चित्रामध्ये तुम्ही बघा की पाणी रेग्युलर पाणी दिलं, त्यानंतर 15 मिनिटं प्लाझ्मा ट्रीटमेंट दिलेलं पाणी ह्या रोपट्याला घातलेलं आहे आणि 30 मिनिटं प्लाझ्मा ट्रीटमेंट दिलेलं आहे. तर प्लाझ्मा ट्रीटमेंट घातलेलं पाणी हे रोपाची वाढ चांगलं करत आहे, कारण त्याच्यामध्ये काही नायट्रिक ऍसिड वगैरे अशा गोष्टी आल्यामुळे म्हणजे जे आपण युरिया किंवा असं तत्सम, तर त्यामुळे रोपाची वाढ चांगली झालेली आहे. तो आपलं आपण जे काही संशोधन करत असतो प्रयोगशाळेमध्ये, तर त्याचा उद्देश हा आपलं मानवी जीवन हे सुखाचं समृद्धीचं झालं पाहिजे, आपल्याला थोडा कम्फर्ट मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण करत असतो. असं काही नसतं की प्रत्येक काम हे नोबेल प्राईजकडे घेऊन गेलं पाहिजे आणि मिळालं पाहिजे, असं काही नसतं. बऱ्याचदा लोक सांगतात की फार काही करण्याची गरज नसते, जे काही घडतं ते ऍक्सिडेंटली घडतं आणि आपण काही करायचं नसतं. तर तसं ते चुकीचं आहे. आणि त्याच्यासाठी लोक विल्यम रोएंटगेनचं उदाहरण देतात की एक्सरे कसे शोधले गेले, तर ते ऍक्सिडेंटली. तर तसं तितकंसं ते खरं नाहीये. विल्यम रोएंटगेन काही प्रयोग करत होते आणि त्यांच्याकडे त्या जे काही प्रयोगाचा सेटअप होता त्याच्या खाली त्यांनी एका पाकिटामध्ये फोटोग्राफिक फिल्म्स ठेवलेल्या होत्या. आणि ज्या वेळेला त्यांना फोटोग्राफिक फिल्म्स वापरायच्या होत्या त्यावेळेला त्या कामाच्या राहिल्या नाहीत. त्यांनी विचार केला की अरे मी तर खूप छान पद्धतीने त्या व्यवस्थित ठेवलेल्या होत्या, मग ह्या खराब कशा झाल्यात. तर त्यांचं मन त्या प्रयोगामध्ये रमलेलं होतं. मग त्यांनी विचार केला की मी जो काही वरती प्रयोग करतो आहे ह्या प्रयोगातनं काहीतरी अदृश्य अशी किरणं येत आहेत आणि ती किरणं ज्या मी एन्व्हलप मध्ये जरी ठेवलेलं असलं तरी त्या एन्व्हलप मधनं पास होत आहेत आणि माझी ती फोटोग्राफिक फिल्म खराब झाली असेल. तर आता तिथे जर समजा दुसरा कोणी राहिला असता, त्याने म्हटलं असतं की मला त्या दुकानदारानेच खराब दिल्या आहेत, तर नवीन फोटोग्राफिक फिल्म घेऊन त्याने काही काम केलं असतं. पण हा माणूस सारखा त्या कामामध्ये झोकून दिलेलं होतं आणि म्हणून याने हा विचार करू शकला की कुठले तरी किरण येत आहेत आणि मग त्याने ते शोधून काढलं. पण नाव काय द्यायचं, तर आपण गणितामध्ये म्हणतो की एक्स मानू क्ष मानू, तर त्याप्रमाणे त्याने क्ष किरण नाव दिलं, एक्सरेज नाव दिलं. पण इथे महत्वाचं काय आहे, तर इट इज नॉट बाय ऍक्सिडेंट बट पर्पजफुल एफर्ट्स लिडिंग टू ऍक्सिडेंट इज इम्पॉर्टंट. आणि आपल्याला जेवढं शक्य आहे
छोटं 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 मुंगीसारखं सतत काम करत राहावं, हा एक मेसेज देण्याचा प्रयत्न आहे. थँक्यू फॉर हिअरिंग. धन्यवाद सर, खूपच छान व्याख्यान झालंय. जवळजवळ तुम्ही सलग 1 तास 20 मिनिटं बोलताय आणि नोबल कॉज वरती काम करत असताना नोबल प्राइज का नाही मिळणार? त्यामुळे तुम्ही शेवटच्या स्लाइड वरती जो मेसेज दिला तो खूप चांगला आहे. 2-3 गोष्टी प्रश्न आपल्यापर्यंत देण्याआधी मी सांगू इच्छितो. एक तर आपण वेगवेगळे प्लाझ्माचे प्रकार याच्याबद्दल विवेचन केलं, माहिती दिलीत. आयोनाइज वायू आणि घनकण आयन, इव्हन आम्हाला आता कळलं की प्लाझ्मा 99% युनिव्हर्समध्ये हा प्लाझ्माच आहे. म्हणजे विश्वाची माझे घर म्हणणारा हा प्लाझ्मा कुठपर्यंत उपयोगी पडू शकतो हे तुम्ही खूप सोप्या पद्धतीत सांगितलं. म्हणजे औषधांसाठी असेल, रासायनिक प्रक्रियेसाठी असेल, फॅब्रिकसाठी असेल, पॉलिमरसाठी असेल. आणि हे करताना हा प्लाझ्मा कवचकुंडल म्हणून एक प्रकारे राहतो, कारण तुम्ही जसं विशद केलं की बेसिक मटेरियलची प्रॉपर्टी तीच राहते. त्यामुळे तुम्ही खूपसे व्हिडिओ छान दाखवले, त्यातनं हे कॉन्सेप्ट खूप सोप्या पद्धतीने कळलं. तुमच्या या व्याख्यानामध्ये सूर्याची प्रभा ही देखील प्लाझ्माची आहे. म्हणजे हे अचंबित करून टाकणाऱ्या अनेक गोष्टी ज्या या चौथ्या स्तंभातल्या जशा म्हणतो प्लाझ्मा, त्या गोष्टी आज आम्हाला कळतायत आणि खूप त्याच्यातनं आनंद वाटतोय. सर, तुमच्या व्याख्यानामधनं मला एक अशी कॉम्प्लिमेंट द्यायची की तुमची मराठी खूपच चांगली आहे. कारण आम्ही मराठी विज्ञान परिषदेत असतो, त्यामुळे आमचं मराठी आणि विज्ञान या 2 विषयांवर जास्ती प्रेम आहे. आणि हा प्लाझ्मा द्वेषातून स्नेहाकडे, द्वेषी टू स्नेही पण ठरवू शकतो. हाही एक मोठा गुण आहे. आज एक देशाला आणि वसुदैव कुटुंबकम मध्ये आपण म्हणताना हा गुण प्लाझ्माचा आपण धरला पाहिजे. खूपच छान प्लाझ्माबद्दल माहिती आपण दिलीत. प्लाझ्माचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स, उपयोग जे वेगवेगळ्या प्रकारात जातात, नॅनो पार्टिकल्स पासून ते हायड्रोकार्बन बेस्ड पॉलिमर्स पर्यंत, याच्याबद्दल खूप छान माहिती दिलीत. आणि आपल्याकडे काही प्रश्न पण आलेत. पण एकंदरीत हे जे आमचं विज्ञान गंगेचं MKCL म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कंपनी लिमिटेड यांच्या संयम बरोबर 79वं पुष्प आहे, ते खूप खऱ्या अर्थाने प्रभावी ठरलं असं मला वाटतंय. आणि काही प्रश्न पण सर आपल्याकडे आले आहेत, तर ते चॅटबॉक्समध्ये पण आहेत आणि काही मला पण आलेत. एक विज्ञानंद बापट असे विचारतायत की इज प्लाझ्मा युज्ड इव्हन इन टेलिव्हिजन डिस्प्ले? हा सर, टेलिव्हिजन डिस्प्लेमध्ये प्लाझ्मा टीव्ही नावच होतं, तर ते वापरले जायचे. त्याच्यामध्ये अतिशय छोट्याशा आकाराच्या अशा व्हॅक्युम क्रिएट केलेल्या ट्यूब्स होत्या आणि त्याला 2 अशा इलेक्ट्रोड लावलेले असायचे आणि तो ऑन ऑफ किंवा, आणि त्याच्या पुढे फिल्टर्स असायचे RGB, रेड, ग्रीन, ब्लू असे, आणि त्यामुळे ते कलर आपल्याला इमेजेस यायच्या, तर वापरला जायचा. परंतु त्याच्यामध्ये एक आहे की निर्वात पोकळी केलेले, म्हणजे कमी गॅस मॉलिक्यूल असलेले ज्या छोट्याशा अगदी कॅप्सूल्स म्हणूया आपण, ट्यूब्स, तर त्यातनं शेवटी जो व्हॅक्युम लेवल आहे ती डिफ्युजन वगैरे होऊन ती हे होते, कमी होते आणि मग त्याची इफिशियन्सी तशी राहत नाही. म्हणून प्लाझ्मा टीव्ही हा लवकरच आउटडेटेड झाला. आता तुम्हाला मार्केटमध्ये कुठे मिळतो प्लाझ्मा टीव्ही? खरं. आणि मग त्याची जागा ही लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेने घेतली आणि आता लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले सुद्धा लवकरच फेज आउट होणार आहे आणि लाईट इमिटिंग डायोड चे टीव्ही आता आपल्याकडे आहेत. सर, त्यांचा अजून एक प्रश्न होता आपल्याला की प्लाझ्मा टीव्ही स्क्रीन मधली प्लाझ्मा व पदार्थाची औष्मिक दृष्ट्या चौथी अवस्था असलेला प्लाझ्मा हा एकच का? सेम. ठीक आहे सर, आपल्या व्याख्यानासाठी काही जणांनी अभिप्राय दिलेत. दीपक पाटील म्हणतात की आपलं खूप अभिनंदन, अनमोल मार्गदर्शन साध्या, सरळ आणि सोप्या, खास करून मराठी भाषेत आपण दिलेत, याचं त्यांनी कौतुक केलंय. डॉक्टर स्मिता लेले पण यांनाही अशाच पद्धतीचा अभिप्राय आपल्याला द्यायचा आहे. विलास जोशी यांनी पण असाच अभिप्राय दिलाय आणि या सर्वांशी सर मी पण सहमत, आम्ही सर्वच आहोत. एक माझ्याकडनं सर प्रश्न आहे की आपण स्कॅन्डिनेव्हिया कंट्रीमध्ये गेल्यावर जो नॉर्दर्न लाईट्स बघतो, तो त्यातला जो प्रकार आहे त्याला पण प्लाझ्मा हेच कारण आहे का? हो, तोच कारण ते. अच्छा. आता सर आपल्याकडे काही प्रश्न येत आहेत. प्राध्यापक जेबी जोशी सरांना पण आपल्याशी संवाद करायचा आहे. जोशी सर, बोला सर. नमस्कार. अतिशय प्रभावी आणि माहितीपूर्ण झालं भाषण. माझ्या पटकन लक्षात आलंय की शहरातला घनकचरा
त्याचा निचरा करण्यासाठी आपण प्लाझ्माचा वापर करू शकतो. तर आता मी पुन्हा येईन, आपल्या प्रश्नोत्तराला 2 तास लागतील. आपण एकदा भेटलो ना तर 1 टन घनकचऱ्याचा निचरा करायला किती पैसे लागतात असं आपण दोघं मिळून कॅल्क्युलेट करू आणि त्याच्यातून कारखाना उभा करता येतं का बघूया आपण. त्याला हॉट प्लाझ्मा वापरावा लागतो. थोडक्यात उत्तर देतो सर. हॉट प्लाझ्मा वापरायला लागतो आणि ते पायरोलिसिस, प्लाझ्मा पायरोलिसिस हे टेक्निक आहे की ज्याने घन कचरा व्यवस्थापन किंवा जो मेडिकल वेस्ट आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं. बरोबर बरोबर. आपण दोघं मिळून आपण पैसे काढूया, एका टनाला किती पैसे पडतात आणि मग आपण पुढे जाऊ. चालेल चालेल. छान. अजून कोणाला काही? तर मला खूप प्रेशर होता माझ्यावरती. नाही सर, खूपच छान. अजून कोणाला? इथे उपस्थित असल्यामुळे प्रेशर होतात आणि म्हणून मी पर्यायी मराठी शब्द एका कागदावर लिहून काढले होते आधी आणि त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नाही, खूपच छान. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत किंवा अभिप्राय द्यायचा आहे का? अतुलराजे जाधव यांनी पण आपलं अभिनंदन केलं आहे. किशोर जोशी, विलास जोशी या लोकांना पण आपलं प्रेझेंटेशन खूप आवडलंय व्याख्यान. अजून कोणाला? बोला आपण, बोला. हा सर, मी एक विज्ञान शिक्षक आहे आणि करिअरचं पण मी काम करतो. तर कोणकोणत्या महाविद्यालयांमध्ये किंवा डिपार्टमेंटला हा प्लाझ्माच्या संदर्भात अध्यापन होतं? प्लाझ्माच्या संदर्भामध्ये हा मास्टर्स लेवलला, MSc लेवलला काही विद्यापीठ एक कोर्स ठेवतात, पण तो इलेक्टिव्ह असतो आणि बऱ्याच ठिकाणी जिथे इलेक्टिव्ह आहे कोर्स तर त्यांच्याकडे प्लाझ्माचा सेटअप नसतो, त्यामुळे मुलांना प्रत्यक्ष तो बघता येत नाही. आणि किशोरजी, तुम्ही कधी ICT मध्ये जाऊन 360 डिग्रीचा जो रिएक्टर आहे प्लाझ्माचा तोही तुम्ही बघू शकता? हो, येऊ शकतो. आपले वेगवेगळ्या आकाराचे प्लाझ्मा रिएक्टर वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी आपण डेव्हलप केलेले आहेत. हो सर. आणि आपलं जे आता व्याख्यान होत आहे ते आमचं जे खूपच छान झालं सर, खूपच माहिती मिळाली त्याच्यातून. धन्यवाद किशोरजी, धन्यवाद. तर आपलं हे जे व्याख्यान आहे विज्ञान गंगेचं 79व सत्र आहे ते आमच्या movipa.org, movipa म्हणजेच मराठी विज्ञान परिषद .org या संकेतस्थळावरती ऑडिओ व्हिडिओ कायम असतं. त्याच्यामार्फत पण जरी आपले काही प्रश्न असले तरी आम्ही देशमुख सरांपर्यंत नक्कीच पोहोचवू. आपा सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? आपा देशपांडे सर? नाही, मला काय बोलायचं. ठीक, धन्यवाद. अजून काही कोणाचे प्रश्न असतील नाहीतर मी कार्यक्रमाचा समारोप करतो. कारण प्रथमच आम्ही पहिल्या रविवारी हा सर कार्यक्रम केलाय आणि 31 जणांची उपस्थिती होती आणि आता हळूहळू प्रत्येक जण आपापल्या कार्यामध्ये निघताय. खूपच छान आपलं व्याख्यान झालंय. मराठी विज्ञान परिषदेतर्फे आम्ही आपले आभार मानतो, कारण हे व्याख्यान एक वेगळ्या विषयावरती आणि वेगळ्या धाटणीतनं आपण घडवलं आणि या व्याख्यानाचा जो काही प्रतिसाद आणि अभिप्राय लोकांचे आलेत, हर्ष शहा यांनी पण आपल्याला अभिप्राय आता चॅट बॉक्समध्ये दिलाय. खूपच कौतुक आणि असेच परिषदेशी आपण निगडीत राहूच. मला संधी दिल्याबद्दल मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद्मभूषण JB जोशी सरांचा मी ऋणी आहे. मराठी विज्ञान परिषदेचे अप्पा देशपांडे, आपण स्वतः, जोगळेकर सर, मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे की मला माझं जे काही काम आहे ते इथे दाखवण्याची संधी दिली त्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार.